मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि। श्री मंगलमूर्तये नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। श्रीमद भागवत कथेला प्रारंभ झालेला आहे, तरी सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती, सर्व भाविक भक्तांनी श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानं नारदं व्यासं शुकं देवं चिदाश्रयं श्रीमद्लक्ष्मी वेङ्कटेशं चतुर्षष्टिं नतोऽस्म्यहम्। ॐ नमः परमहंसवाणीर कमलचनचिन मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय ते नमः। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्या जगद व्यापिनी वीणा पुस्तक धारिणीं भयमदां जाड्यन्धकारणपहा हस्ते स्फाटिकमालिकां विदगतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदान शारदां वसुदेवसुतं देवां कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानन्दाय रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जाने छत्र शिरावरी धरुनिया केले सुखे पालना विद्या वेद सुसंस्कृती शिकवली ज्ञानामृते पाजुन निंदा कष्ट स्तुती न गणता केले आम्हा रक्षण जनकाचार्य गुरुपदावरी सदा माझे असो वंदन। जिने वाहिले नवमास ओझे जिने चिंतिले सर्व कल्याण माझे जिला पाहता मोदतो बाळ लीला नमस्कार माझा तया माऊलीला। ओम नमः परमहंसवादीर सूर्यतां देवदेवेश नारायणी जगत्पते अनेन त्वदि अवधानेन कथये श्री कथास्वम्। श्रीमद् भागवत ग्रंथांतर्गत एकादश द्वादश स्कंद कथेलानिं प्रसूयते। अधरत श्रोता वक्ता सावधान अस्माकं श्री मंगलमूर्ति प्रभु गोपाल कृष्ण तथा च श्री रेणुका माता कुलदैवतं शांति गुरवे नमः। शांति गुरवे नमः। शांति गुरवे नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। राम हरे राम राम हरे 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 कृष्णा
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. प्रयत्न करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. पवनसूत हनुमान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु श्री लक्ष्मीकांत महाराज की जय. सच्चिदानंदाय रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतम कृत्यं द्वयपायनो विरहाकातर आजुहाव पुत्रयति तन्मय विभुष्टुं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हरये नमः. पुनरपे सूक्त सांगतात शौनकादिक ऋषींप्रत आणि प्रत्यक्ष शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवताची कथा जो तो वर्णन करतात. सूत सांगतात शौनकादिक ऋषींप्रत आणि प्रत्यक्ष राजा परीक्षितीला शुकाचार्य या ठिकाणी कथा श्रीमद भागवताची कथा वर्णन करत असताना गत म्हणजे काल आपण कोणकोणत्या कथा ऐकल्या बरं. काल प्रत्यक्ष बलराम दादाचं आणि रेवती मातेचं लग्न कशा पद्धतीने लागलं काल या ठिकाणी आम्ही कथाभाग समजून घेतला. काल रुक्मिणी मातेचं हरण करून परत ब्रह्म परमात्म्याने रुक्मिणी मातेशी लग्न कशा पद्धतीने केलं काल कथाभाग समजून काल परत ब्रह्म परमात्म्याने 16,108 बायकांसोबत लग्न केलं, स्त्रियांसोबत लग्न केलं आणि सुखाचा संसार करू लागले. परमात्म्याच्या सुखाच्या संसारामधून प्रत्येक बायकोपासून 10 मुलं आणि 1 मुलगी जन्माला आली. कोणालाही तसं ठेवलं नाही पहा. आणि अशा पद्धतीने परत ब्रह्म परमात्म्यानं आपला राज्यकारभार सांभाळून आपला जो परत ब्रह्म परमात्म्याचा जो सुदामा नावाचा मित्र होता या मित्राला सुद्धा सुखी आनंदी केलं. आणि कालचा असणारा षष्ठ मासा 6वा दिवस या ठिकाणी परिपूर्ण केला. मग आता आज आपल्या श्रीमद भागवताची जी कथा जी चाललेली आहे, आज आपल्या भागवत कथेचा कितवा दिवस? सप्तमासा 7वा दिवस. 7 दिवस पाहता पाहता 7वा दिवस उजाडलाय आणि 7वा दिवस परिपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. कारण परमात्म्याच्या कथाच अशा गोड आहेत, एकदा बसलं 4-4, 5-5 तास जरी झाले तरी लक्षात येत नाही. आणि अशा पद्धतीनं आज असणारा सप्तमासा 7वा दिवस, मस्त सकाळची वेळ, राजा परीक्षितीसह हजारो ऋषी मुनींनी भागीरथी नदीचं स्नान केलं. आणि भागीरथी नदीचं स्नान करून विशाल अशा वटवृक्षाला साष्टांग दंडवत केला. साष्टांग नमस्कार, शुकदेवांना साष्टांग नमस्कार केला, शुकाचार्यांना नमस्कार केला, ग्रंथाला नमस्कार केला आणि आसनाला सुद्धा नमस्कार. ज्या आसनावरती बसले त्या आसनाला सुद्धा या ठिकाणी नमस्कार केला. आणि मस्त आज सकाळची वेळ, सप्तमाशा 7व्या दिवसाची कथा या ठिकाणी ऐकण्यासाठी बसले. नेवान्यतः परिभवोऽस्य भवेत् कथत्र चिन्मत्वसं श्रेयस्य विभोऽहं न स्या नित्यम् अन्तः कलिम् यं अन्तया कलिम्.
आणि अशा प्रकारे आज राजा परीक्षितीने सुंदर असा प्रश्न केला. म्हणे परत राजा परीक्षिती सांगू लागले, परत ब्रह्म परमात्मा, माझा परत ब्रह्म परमात्मा पिंडारक क्षेत्रावरती गेला, यत्न केला, ही कथा आम्हाला सांगा. आणि माझा परत ब्रह्म परमात्मा निज धामगतीला कसा गेला, ही कथा गुरु महाराज आज आम्हाला सांगा. वास्तविक पाहता आज आपल्या श्रीमद भागवताचा सप्तमासा 7वा दिवस, म्हणजे आज आपली भागवत कथा या ठिकाणी परिपूर्ण होणार. आणि राजा परीक्षिती उद्धरून मोक्षाला जाणार. तुम्हा आम्हाला सुद्धा तुमचा आमचा आज पगाराचा दिवस आहे का? पगार म्हणजे वित्तच का हो? पगार म्हणजे पैसाच का? पगार म्हणजे 7 दिवसापासून आम्ही ऑनलाईन कथा ऐकत आहोत, आम्ही कथा सांगत आहोत. आज तुम्हा आम्हाला कथा भाग ऐकण्याचं पुण्य प्राप्त होणार, कथा भाग सांगण्याचं पुण्य प्राप्त होणार. म्हणून आजचा दिवस फार विशेष आहे. मस्त सकाळची वेळ. परत ब्रह्म परमात्मा शांत चित्ताने बसलेले होते. परत ब्रह्म परमात्म्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला, आजपर्यंत मी अनेक प्रकारे अनेक कार्य केले, अन्नदान माझ्याकडून झालं, अनेक लोकांना मी सुखी आनंदी केलं, पण आजपर्यंत माझ्याकडून यज्ञ कधी झाला नाही, यज्ञच झाला नाही. माझी अशी इच्छा आहे यज्ञ आज करावा. म्हणून सगळ्या मुलांना बोलवण्यात आलं, सगळा घडलेला वृत्तांत सांगण्यात आला आणि यज्ञाची जय्यत तयारी सुरू झाली. अनेक ऋषी मुनींना त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं. अनेक 33 कोटी देव त्या ठिकाणी आलेले होते. नियोजन त्या ठिकाणी पत्रिका प्रत्येकाला पाठवण्यात आलेल्या होत्या. सर्वांना आनंद त्या ठिकाणी होता. आणि परमात्मानं आपल्या लेकरांना, सगळ्या मुलांना, नातवंडांना, पतवंडाला सोबत घेतलं आणि पिंडारक क्षेत्रावरती आले. त्याच ठिकाणी मस्तपैकी मंडपाची तयारी चाललेली होती. यज्ञाची जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू झाली आणि सर्वत्र ठिकाणी आनंद होता. अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी आले होते. प्रत्येक जण परमात्म्याच्या घरी यज्ञ आहे म्हणून आले होते. 33 कोटी देव सुद्धा आले होते, यक्ष आले होते, गंधर्व आले होते, किन्नर आले होते. प्रत्येक जण आनंदाच्या भरामध्ये आले होते. परमात्म्याच्या घरी यज्ञ आहे. आणि त्याच वेळेस ऋषी मुनी सर्वजण एकत्रित आले. पण ऋषी मुनी, साधू संत एकत्रित आल्यावर काय होतं? साधू संत एकत्रित आल्यानंतर त्या संसाराच्या गप्पा करतात का? नाही ना. साधू संत एकत्रित आल्यानंतर आपला जो हिंदू धर्म आहे, सनातन धर्म जो आहे, ह्या सनातन धर्म कसा वाढवावा याच. आणि त्याच वेळेस प्रत्यक्ष असणाऱ्या अनेक ऋषीमुनी एकत्रित आल्यानंतर परमात्म्याचे विनाशकाले विपरीत बुद्धी, परमात्म्याचे जे मुलं आहेत, परमात्म्याचे मुलं एकत्रित आले. पण त्यापैकी साम नावाचा जो जामवंतीचा साम नावाचा जो मुलगा होता, साम नावाचा मुलगा दिसायला सुंदर होता, गोरा पान होता. आणि ह्या मुलाला जर स्त्रीचं रूप दिलं तर हा मुलगा स्त्रीच्या रूपामध्ये, म्हणजे मुलगा आहे असं कोणी म्हणणार नाही, एवढा सुंदर दिसायचा पास असा हा मुलगा होता. आणि त्याच वेळेस प्रत्यक्ष परमात्म्याचे मुलं म्हणू लागले, सांबा एक काम कर, तू स्त्रीचा वेश धारण कर. त्या सांबाला स्त्रीचा वेश धारण करण्यात आला. ज्या ठिकाणी अनेक ऋषी मुनी, साधू संत ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी त्या सांबाला स्त्रीचा वेश आणि गर्भवती आहे तो सांब असं एक दर्शवलं आणि त्या ठिकाणी आणण्यात आलं. ज्या वेळेस सांबाला समोर आणण्यात आलं, अनेक ऋषी मुनींचा सनातन धर्माविषयावरती, धर्माला कसं वाढवावं अनेक विषयावरती चर्चा चालू होती. त्याच वेळेस सांबा सगळे परमात्म्याचे मुलं आले. म्हणे साधू संत आहे हो, म्हणे ही एक मुलगी आहे, ही एक स्त्री आहे आणि ह्या स्त्रीला 9 महिन्याचा आता गर्भ होत आलाय. ह्या स्त्रीच्या उदरामधून मुलगा जन्माला येईल का मुलगी जन्माला येईल, तुम्ही तेवढं सांगा. आता अनेक ऋषी मुनींनी डोळे बंद केले, साधनेमधून साधना केली. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर पाहतात तर काय, हा मुलगा ही मुलगी नसून मुलगा आहे आणि परत ब्रह्म परमात्म्याचा सांब नावाचा मुलगा आहे. ज्या वेळेस हा सगळा प्रकार लक्षात आला, त्याच वेळेस अनेक ऋषी मुनी चिडले पाहत.
आणि ऋषीमुनी चिडून त्या असणाऱ्या नावाचा मुलगा म्हणल्यानंतर ऋषीमुनींना वाईट वाटलं की आम्ही साधू संत एकत्रित आल्यानंतर आमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात ना. डोळे उघडले आणि परमात्म्याच्या मुलांना सांगू लागले, हे मुला हो, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याचे मुलं असताना असे दृष्ट कार्य करतात, आमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात ना. असे जर तुम्ही दृष्ट आहात तर तुमचा त्या असणारा हा साम नावाचा भाऊ आहे तुमचा. या साम नावाच्या भावाच्या उदरामधून ही मुलगी नाही, ही स्त्री नाही, याच्या उदरामधून मुलगा जन्माला येणार नाही, स्त्री मुलगी जन्माला येणार नाही, तर याच्या उदरामधून, याच्या पोटामधून त्याच्या मुसळ जन्माला येईल, मुसळ. आता सगळे मुलं घाबरले, साधू संतांनी श्राप दिला, सगळे मुलं एका त्या सामाला सोबत घेतलं, एका कोपऱ्यात दिलं, सगळे वस्त्र त्या ठिकाणी फेडले, पण त्या वस्त्रामधून एक लोखंडाचं मुसळ त्या ठिकाणी खाली पडलं. असणाऱ्या त्या मुलांना असं वाटलं तर ह्या मुसळापासून आपला सगळा आपलं वाईट होईल, म्हणून त्या लोखंडाच्या मुसळाचा कुट्टा तयार केला. पण एक तुकड्याचा काही कुट्टा व्हायला तयार नाही. ते सगळं उचललं, समुद्रामध्ये फेकून दिलं, पण समुद्रानं ते आपल्या जवळ ठेवलं नाही. तो जो कुट्टा होता तो कुट्टा समुद्रानं बाहेर फेकला, आपल्यापासून लाटेद्वारे बाहेर फेकून दिला. आणि जसा बाहेर फेकून दिला, त्या असणाऱ्या मुसळापासून, म्हणजे मुसळाच्या कुट्ट्यापासून लोहाळे नावाचं गवत तयार झालं. पहा, सगळं समुद्राच्या काठाला लोहाळे नावाचं गवत तयार झालं. आणि पुढे जाऊन जो बारीक एक तुकडा, जो किती बारीक केला त्याचा कुट्टा होत नव्हता, असा जो तुकडा जो समुद्रामध्ये टाकलेला होता तो एका माशानं गिळंकृत केला. त्याच वेळेस त्याच ठिकाणी एक कोळी दादा आला. कोळी दादानं मासे पकडले, माशामधून एक तोच मासा धरला गेला आणि त्या माशाला कापलं तर काय, त्यामधून एक लोखंडाचा तुकडा निघाला. तर त्या कोळी दादानं त्याचा मित्र व्याधी होता, त्या व्याध्याला हा गिफ्ट दिला. व्याध्याला म्हणे, व्याधा याचा बाण तयार कर आणि तुला बाण म्हणून ते काम येईल. तर व्याधाने घेतलं, त्याचा त्या लोखंडाच्या तुकड्याचा बाण तयार केला आणि बाण आपल्या भात्यामध्ये ठेवला. आता हाच जो लोखंड, हाच जो बाण आहे, परब्रह्म परमात्म्याला स्पर्श करणार आणि परब्रह्म परमात्मा या ठिकाणाहून निघून जाणार, पृथ्वी तलावरून निघून जाणार. ही जयत तयारी त्या ठिकाणी चालू होती. उद्धवजी परमात्म्याजवळ आले, परमात्म्याला साष्टांग नमस्कार केला. परमात्म्याला प्रश्न केला, म्हणजे परमात्म्या, मी माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, मी तुम्हाला काही विचारू. परमात्मा म्हणाले, आहे वेळ, विचारा उद्धवा. त्याच वेळेस उद्धवानी प्रश्न विचारायला सुरुवात केली. पृथ्वी वायू आकाश मापी, अग्निश्च चंद्रमा रही रवी, कपोतो अजगराहा सिंदहा, पतंगो मधुकृत गजाहा. परब्रह्म परमात्म्या आपल्या दत्तात्रय गुरु महाराजांनी 24 गुरु का केले, ही कथा आम्हाला सांगा. वास्तविक पाहता दत्तात्रय गुरु महाराजांनी 24 गुरु केले. गुरूंचे प्रकार, गुरु का केला जातात, गुरूंचे प्रकार मी तुम्हाला आधीच बोलून गेलेलो आहे. पण आपल्या दत्तात्रय गुरु महाराजांनी 24 गुरु करण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता की जे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकले. मग दत्तात्रय गुरु महाराजांनी 24 जे गुरु केले, तर त्या असणाऱ्या ते गुरु कोणकोणते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी आज या ठिकाणी सांगणार आहे. पहिला गुरु म्हणजे धरणी मातेला गुरु केलं. धरणी मातेला का गुरु केलं बरं? धरणी मातेकडून क्षमा नावाचा गुणधर्म घेतला. पान आपण एकत्रित 4 लोक एकत्रित आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा पाय आपल्याला लागला तर आपण काय म्हणतो? हो काका, आंधळे झालेत काय? तुमचे डोळे फुटलेत काय? हे शब्द आपण वापरतो ना. पण धरणी मातेला आपण सतत पाय मारतो. कसे? त्या धरणी मातेवरतीच तुम्ही आम्ही उभे आहोत, स्थिर आहोत. धरणी मातेमुळेच तुम्ही आम्ही स्थिर आहोत. त्या धरणी मातेला एखाद्या वेळेस क्षमा मागितले का आपण? म्हणालो, हे धरणी माते क्षमा कर, तुझ्यावरती सतत मी पाय देतो किंवा देते.
पण तरीही सुद्धा किती तिला पाय मारा, पण ती कधी आपल्यावर चिडत नाही. म्हणून धरणी मातेकडून कोणता गुण घेतला? क्षमा नावाचा गुण घेतला. त्यानंतर परत असणाऱ्या दत्तात्रय गुरु महाराजांनी 24 गुरुपैकी दुसरा गुरु केला, म्हणजे वायूला गुरु केलं. आता वायूला गुरु का केलं? वायूची किंमत, ऑक्सिजनची किंमत आपल्याला कधी कळाली? कधी कळाली? कोरोनाच्या काळामध्ये. त्या विषयावर सुद्धा तुम्हाला बोलून गेलो, एवढा बोलायला वेळही नाही, आपल्याला कमी वेळामध्ये जास्त कार्य करायचे. पण वायूला गुरु करण्याच्या पाठीमागचे एकच उद्देश आहे, वायू हा देतो, घेत नाही. वायू कधी आला का वायू बिल? किंवा एवढं सिलेंडर भरून दिलं की एवढा पैसा कधी लागतो का? श्वास जो घेतो आपण, त्याचा ऑक्सिजन जो घेतो तो नाही. म्हणून प्रत्यक्ष वायूला सुद्धा गुरु करण्यात आलं. आता दत्तात्रय गुरु महाराजांनी आकाशाला गुरु केलं. आकाशाला का गुरु केलं बरं? अमर्यादा आहे त्याच्याकडे, अमर्यादा देतोय ते सुद्धा. म्हणून छत्रछाया त्या असणाऱ्या आपल्या आकाशाची आपल्यावरती आहे, म्हणून आकाशाला गुरु केलं. त्यानंतर पुढचा चौथा गुरु या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, पाण्याला गुरु केलं. पाण्याला गुरु का केलं? पाण्याकडून शुद्धता नावाचा गुणधर्म या ठिकाणी घेतलाय. एक दिवस आंघोळ होऊ देऊ नका, स्नान नको होऊ दे, किंवा 1-2-3 दिवस स्नानच करू नका आठवडाभर. काय होईल? तगमग होतो जीव. जोपर्यंत पाणी अंगावरून जाणार नाही तोपर्यंत माणसाला बरं वाटत नाही. म्हणून शुद्धता नावाचा गुणधर्म आपल्या पाण्याकडून घेतला. पुढे चालून अग्नीला गुरु केलं. अग्नीला गुरु का केलं? कारण अग्नीकडून तेजस्वी नावाचा गुणधर्म घेतला. पहा ना, दिवा लावा ना आपण, दिवा लावल्यानंतर स्वतः त्या दिव्याच्या खाली अंधार असतो, पण सर्वांना उजेड देतो तो अग्नी. अग्नीकडून देण्याचं तेजस्वी नावाचा गुणधर्म घेतला. पुढे चालून चंद्राला गुरु केलं. चंद्राकडून सुद्धा गुण घेतला. चंद्राकडून शीतलता नावाचा गुणधर्म घेतला. पुढे चला आता 7वा गुरु सूर्यनारायण. सूर्यनारायणाकडून सुद्धा देण्याची वृत्ती आहे सूर्यनारायणाकडे. सूर्यनारायणाचं कधी बिल आलं का आपल्याला? जसं लाईट बिल येतं दर महिन्याला, बरोबर एखादा महिना लाईट बिल नका भरू, लाईट कट झाल्याशिवाय राहत नाही. पण सूर्यनारायणाला गुरु का केलं? त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे, सूर्यनारायणानं देण्याचं शिकवलं. पुढे चालून 8वा गुरु या ठिकाणी कबूतर सांगितलंय. पहा, कबूतर आणि कबूतरीण दोघी जणे जर एकत्रित आले आणि नेमकं त्या असणाऱ्या जो दादा आहे, जो कबूतर पकडणारा मनुष्य, त्या कबूतर पकडणाऱ्या मनुष्यानं जर जाळी टाकलेली असेल, त्या दोघ जण एकत्रित आल्यानंतर त्यांना स्वतःच्या पाय त्यात अडकले तरी भान नसते. म्हणून त्या असणाऱ्या कबुतराला सुद्धा गुरु केलं. का केलं? कारण अडकू नका हो संसारामध्ये कबूतर नाही, त्या ठिकाणी अडकतात. अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट, चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षाची वाट. अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट, चुकाल तुम्ही संसारामध्ये मोक्षाची वाट. संकटकाळी फक्त हरिनामाची बँकच कामाला येणार. पहा, एवढा वेळ नाही. आणि त्याच पद्धतीनं कबुतराकडून काय शिकले? संसारामध्ये अडकू नका. संसार करायचा आपल्याला, पण संसार करत असताना परमार्थ सुद्धा झाला पाहिजे, हे या ठिकाणी सांगून गेले. आता पुढे 9वा गुरु केला अजगराला. अजगरानं जर काही खाल्लं असेल, अजगराचं जर पोट भरलं असेल, अजगर काय करतो? जर परत जर शिकार आली तर करतं का? नाही करत. एकदा पोट भरलं, संपला विषय. पण मनुष्य कसा आहे? समजा इथं मस्त भागवताचे आता जेवण परिपूर्ण, प्रत्येकाने प्रसाद घेतला, जेवण सर्वांनी केलं, प्रसाद खाल्ला सर्वांनी, आणि पाहुण्याकडे गेलो आपण. पाहुण्याकडे गेल्यानंतर पाहुण्याच्या घरी पाहुण्यांनी मस्तपैकी भज्या
कांद्याचे भजे केले आणि काका काकू म्हणले की बसा जेवायला. भजे पाहून माणूस बसत की नाही. म्हणून स्वतःवरती नियंत्रण ठेवा, अन्नावरती नियंत्रण ठेवा, हे त्या अजगराकडून शिकले. चला आता पुढचा समुद्राकडून काय शिकले? समुद्राकडून अमर्यादा देण्याची वृत्ती पा समुद्राकडे. पेट्रोल दे, डिझेल दे, प्रत्न दे, काय काय देत नाहीस, मीठ दे. समुद्र नारायणाकडून आणि त्या समुद्राकडून देण्याची वृत्ती शिकली बा. पतंगाकडून काय शिकले? पतंगाला सुद्धा गुरु केलं. पतंग म्हणजे उडवणारा पतंग नाही, पतंग म्हणजे पतंग नावाचा किडा, अंधारामध्ये जो चमकतो. पण हा पतंग नावाचा ज्यावेळेस अंधारामध्ये चमकतो, जर आपण दिवा लावला त्याला असं वाटतं की त्याच्यापासून त्याची जी चमक आहे आपण घ्यावं म्हणून तिथं येतो आणि स्वतःचा जीव गमवून बसतो. म्हणून मोहात पडू नका. जे आपल्याला मिळालंय तेवढ्यामध्ये समाधान राहा. एखादा जर लाख रुपये कमवतो म्हणून आपण त्याच्या पाठीमागे जायला बसतो, आहे तेही गमवून बसतो. आता पतंगाला गुरु केलं. त्यानंतर पुढचा इंद्रिय ताब्यात ठेवा एवढंच सांगायचं. त्यानंतर मधमाशीला गुरु केलं. मधमाशी काय करते? फुलामधून मध गोळा करते, त्याची पोळी तयार करते. म्हणे काय म्हणते? उद्या खाईल, उद्या खाईल, उद्या खाईल. आणि तुमच्या आमचा सारखा कोणीतरी मनुष्य तिथे जातो आणि ती पोळीच बोलून निघून घेऊन जातो पा. आता एकदा ती त्यातला मधाची पोळी जर निघून गेल्यावर काय खाणार? त्याच पद्धतीनं आपल्या मधमाशीकडून काय शिकले की संसारामध्ये संसार करत असताना हरिनाम मान लोक म्हणतात. सांगितलं देवपूजा करा, करल उद्या करल. हरिनाम घ्या म्हणे उद्या करल. चला भागवत ऐकायला म्हणे उद्या, पुढच्या वेळेस भागवत ऐकल. ह्या वेळेस वेळ नाही मला, भागवत पुढच्या वेळेस ऐकल. हे जे सगळे प्रकार जे आहेत ना, संसाराच्या जाळ्यामध्ये अडकू नका, हेच फक्त. त्यानंतर पुढे हत्तीला गुरु केलं. 14वा गुरु परमा असणाऱ्या दत्तात्रय गुरु महाराजांचा मध गोळा करणारा मनुष्य. पैशापायी मध गोळा करतो, लोकांना विकतो, पैसे त्याचे जमा करतो, पण मध जातो. त्यानंतर पुढे चालून हरणाला गुरु केलं, हरिण. 16वे गुरु मासा, 17वे गुरु पिंगला नावाची वैश्या या ठिकाणी आहे, सांगण्यात आलेली आहे. 18वे गुरु टिवटिवीला गुरु केलं. 19वे लहान बालकाला गुरु केलं. 20वे गुरु कुमारिकेला सुद्धा गुरु केलं. त्यानंतर 21वा म्हणजे बाण तयार करणारा मनुष्य. 22वे गुरु म्हणजे साप आणि 23वे गुरु कोळी आणि 24वे गुरु कुंभार माशी. अशा पद्धतीने आपल्या दत्तात्रय गुरु महाराजांनी 24 गुरु केले. आता परमात्म्याला प्रश्न विचारला, म्हणे कदरिया नावाचा एक ब्राह्मण होता, हा क्रूर म्हणजे चिंगूस होता. चिंगूस असताना उद्धरून मोक्षाला कसा गेला ही कथा सांगा. पूर्वीच्या काळी कदरिया नावाचा एक ब्राह्मण होता. कदरिया नावाच्या ब्राह्मणाकडे गडगंज संपत्ती होती. हिरे माणिक मोती सोनं नाणं सगळं होतं, पण थोडासा चिंगूस होता. हा कदरिया नावाचा ब्राह्मण काय करायचा की जर समजा घरामध्ये स्वयंपाक करत असेल, त्याला 2 लेकर होते, एक मुलगा एक मुलगी, बायको. जर आधी बायकोला विचारायचा, का ग आता सकाळच्याला पोळ्या किती खाणार तू? म्हणे 2. मुलं सांगायचे, बाबा आम्ही 1. म्हणे एक काम करा, तुम्ही जेवढं सांगितलं त्याच्या अर्ध खायचंय म्हणे आज आपल्याला. अशा पद्धतीनं चिंगूस होता. स्वयंपाक घरातले जे स्वयंपाकाच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा लॉकर मध्ये टाकलेल्या होत्या. असा होता, चिंगूस होता. अहो कधी कथा कीर्तनांना पैसे देत नव्हता, कधी कथा कीर्तन करत नव्हता. कधी गल्लीमध्ये जर कथा कीर्तन लागले तर दरवाजा लावून बसायचा. असा चिंगूस होता. पैसा भरपूर होता, चिंगूस होता. पुढे चालून त्याच गावामध्ये काशीचे ब्राह्मण देवता आले. काशीच्या ब्राह्मण देवता आल्यानंतर गावातील लोक एका कुच्चर ओट्यावरती बसले होते, सगळेजण गप्पा चप्पा करत.
त्याच वेळेस काशीचे ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि म्हणू लागले, ओम भवती भिक्षां देहि. म्हणजे मी काशीचा ब्राह्मण आहे, काशीवरून आलोय, मला काही भिक्षा द्या. लोक म्हणू लागले, एक काम करा, तुम्हाला 2000 रुपयाची भिक्षा देतो. म्हणजे पण एक काम करा, तुम्हाला 2000 रुपयाची आम्ही भिक्षा देऊ, पण तुम्ही जर ह्या समोरचा कदरिया नावाच्या ब्राह्मणाच्या घरी गेल्या, जाऊन जेवण वगैरे करून दक्षिणा जर घेऊन आले तर आम्ही तुम्हाला 2000 रुपये देऊ. म्हणजे ठीक आहे, आता वर्षभराची सगळी कमाई एकाच दिवसात होत असली तर मनुष्य करायला काय नाही म्हणणार. कदरिया नावाचा ब्राह्मण निघाला आणि त्या असणाऱ्या कदरिया जवळ आला. काशीचा ब्राह्मण कदरियाच्या घराजवळ आला, आवाज दिला, दरवाजा उघडा. कदरियाने दरवाजा उघडून पाहिलं तर ब्राह्मण देवता म्हणे, ओम भवती भिक्षां दे. म्हणे एक काम करा, भिक्षा देतो, पण तेवढ्यात मध्ये ब्राह्मण देवता म्हणे एक काम करा, म्हणे आजचा गुरुवारचा दिवस आहे, मी उपवास आहे, मला दुपारचे 12 वाजून गेले, माझी इच्छा आहे की तुमच्या घरी जेवण करावं, प्रसाद ग्रहण करावा, दक्षिणा घ्यावं, निघून जावं. ठीक आहे, देतो. कदरिया नावाचा ब्राह्मण म्हणू लागला, देतो. समोर नदी आहे, नदीवरती जा, स्नान करा, अन्निक करा, सगळं तुमचं कार्य करा, या तोपर्यंत स्वयंपाक तयार करून ठेवा. हा ब्राह्मण गेला. तोपर्यंत ह्या कदरिया नावाच्या ब्राह्मणाने ते घरच बुजवून टाकलं. म्हणजे घराचा जो दरवाजा आहे तो दरवाजाच सगळा शेणानं लेपला, बंद करून टाकला तो दरवाजा. ज्या वेळेस त्या काशीच्या ब्राह्मणांचं ज्यावेळेस स्नान झाली, तिथे येऊन पाहतात तर तिथे दरवाजाच दिसत. कुच्चर ओट्याजवळ आला, म्हणे का हो, म्हणे लोक हो, इथं ते कदरियाचं घर होतं ना, मग घराचा दरवाजा गेला कुठं. म्हणून तर आम्ही तुम्हाला 2000 रुपये द्यायला तयार होतो. हा 1 नंबरचा चिंगूस आहे. म्हणजे मग आता याच्या घरी जायचं कसं, आणि आता उड्या मारून जावं लागेल दुसऱ्याच्या घरावर. म्हणजे ठीक आहे, दुसऱ्याच्या घरावरून त्या असणाऱ्या कदरियाच्या घरामध्ये चौकामध्ये उडी मारली. नेमकं चौकामध्ये कदरियाची बायको तुळशी पूजा करत होती. तुळशीची पूजा करत असताना त्याच वेळेस कदरियाची बायकोला एकदम उडी मारली ना, घाबरली, चोर 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 म्हणू लागला. कदरियाला आवाज आला, कदरियाने पाहिला हा ब्राह्मणानं उडी मारली. कदरियाने दगड घेतला, जोरात मारला, भिरकावला. जसा भिरकावला तसा धाडकन त्या ब्राह्मण देवताच्या कपाळी लागला, रक्त निघू लागलं. तेवढ्यामध्ये प्रश्न केला ह्या कदरियाच्या बायकोला. नंतर लक्षात आलं ब्राह्मण देवतांनी उडी मारली. म्हणजे ब्राह्मण देवता खटाटोप कशामुळे चालला तुमचा. ते म्हणे तुमच्या गावातील लोकांनी मला 2000 रुपये द्यायचं कबूल केलं. म्हणजे जर तुमच्या घरी मी जेवण केलं तर, म्हणे आमच्या घरी जेवण केलं तर मला 2000 रुपये मिळतील तुमच्या, आणि प्रसाद जर जेवण झालं तुमच्या घरी तर, आणि जाता जाता दक्षिणा मिळाली तर. त्याच वेळेस कदरियाची बायको म्हणू लागली कदरियाला, म्हणे पतिराज, आज मला जे जेवायचे माझ्या नावाचं यांना देऊन टाका, आज माझा उपवास. अतिथी देवो भव. कशी होती बायको. म्हणजे ठीक आहे, उपवास तो उपवास, तुझ्या नावाचा आज ह्या ब्राह्मणाने मस्त पोटभर जेवण केलं. जाता जाता म्हणे कदरिया जवळ आले. म्हणे कदरिया ब्राह्मणाला म्हणे जेवण तुमच्या घरचं आज उत्तम मला मिळालं, पण जाता जाता एक मागतो, म्हणे एक दक्षिणा म्हणलं की यांनी दगडच उचलला. ब्राह्मण देवताने पाहिलं नाही, ह्या घरावरून त्या घरावर उडी मारून 2000 रुपये घेतले त्या लोकांकडून आणि निघून गेले. पुढे चालून हिवाळ्याचा दिवस होता. हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्या कदरियाच्या 2 मुलांना थंडी वाजवत होती, म्हणून शेकोटी तयार केली. पण ती शेकोटी एवढी पेटली की त्या कदरियाच घर पेटायला सुरुवात केली. कदरिया घराच्या बाहेर आला, बायको बाहेर आली, लेकर बाळ बाहेरच होते. जोरजोरात ओरडू लागला, माझं घर वाचवा, माझं घर वाचवा. सगळ्या लोकांनी पाहिलं, सगळे लोक गावातले पळत आले. प्रत्येकांनी पाणी आणलेलं होतं आणि त्या घर विझवायला प्रयत्न करू लागले. तेवढ्यामध्ये करत असताना कदरियाची बायको सगळ्या लोकांना म्हणू लागली, थांबा, माझ्या घरात घर विझवू नका. म्हणे का. म्हणे तुमचं घर जळतंय. म्हणजे जळू द्या ना, अग्नी देवता खातोय तर खाऊ द्या. म्हणे आजपर्यंत तू आपल्या गावामध्ये एवढं भागवत कीर्तन होतात, कधी दिली का दक्षिणा, कधी अन्नदान कधी झालं का आमच्या घरी. म्हणे अग्नी नारायण जर गिळतोय तर खाऊ द्या, म्हणे त्याला गिळू द्या. आता बायको नाही म्हणल्यानंतर, घराची मालकीन नाही म्हणलं तर लोक म्हणतील जाऊ दे. सगळं पाणी होतं ते सगळं रस्त्यावर फेकून दिलं. सगळ्या जणांनी पाठपोट करत, थंडीचे दिवस होते, मस्त पाठपोट मस्त शेकली
आता कदरियाची बायको ह्या असणाऱ्या कदरियाला कंटाळून निघून गेली आपल्या लेकरा बाळासहित माहेराला. ज्यावेळेस निघून गेल्यानंतर त्याच वेळेस प्रत्यक्ष हा कदरिया सुद्धा भिकारी झाला. घर राहिलं नाही, सगळं होतं नव्हतं जळून गेलं, धान्य सुद्धा राहिलं नाही. आता ह्या कदरियानं काय करावं? भिक्षा मागावी. नित्य नियम त्यांनी करायला सुरुवात केली. रोज सकाळी उठावं, स्नान संध्या आणि परमात्म्याचं कार्य भिक्षा मागावी सूर्यनारायण उगवण्याच्या आतमध्ये. संध्याकाळ झाली की परमात्म्याचं नामस्मरण करावं, भजन कीर्तन करावेत, असा रोजचा नित्य नियम करून परत परमात्म्याच्या गावी हा कदरिया नावाचा ब्राह्मण या ठिकाणाहून निघून गेला. आता पहा, आधीच्या काळामध्ये आणि अशा पद्धतीनं हा उद्धरून मोक्षाला गेला. आता प्रत्यक्ष उद्धवजींनी प्रश्न केला, मग सांगा परमात्म्या, म्हणजे गोकर्णाख्यान आम्हाला सांगा. ऐका आता गोकर्णाख्यान. वास्तविक पाहता ही श्रीमद भागवतामधली कथा नसून पद्म पुराणा अंतर्गत असणारी ही कथा आहे बर का, गोकर्णाख्यान. आधीच्या काळामध्ये एक नारद मुनी पृथ्वीची प्रदक्षिणा करत असताना, रस्त्यानं जात असताना नारायणपुरी आश्रमाच्या ठिकाणी आले. त्याच वेळेस एक सुंदर दिसणारी स्त्री, पूर्ण काळे भोर केस, लांब असे केस, आणि तिच्या मांडीवरती दोन वयोवृद्ध कोणीतरी मनुष्य होते. वयोवृद्ध तिच्या मांडीवरती बेशुद्ध पडलेले होते आणि ही असणारी स्त्री रडत होती. ज्यावेळेस कदरिया प्रत्यक्ष नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनींनी हा सगळा प्रकार पाहिला. प्रश्न केला, ए बाई, काय झालं, तुझं नाव काय आणि तू का रडते? म्हणे ह्या देहाला भक्ती असं म्हणतात. बर मग, आणि हे तुझ्या मांडीवरती वयोवृद्ध हे लोक कोण? म्हणे हे वयोवृद्ध माझे मुलं आहेत, दिसायला हे सुंदर दिसू लागले, छानपैकी काळे भोर केस, आणि मुलांचे केस पूर्ण पांढरे होते. डाय केला नव्हता, काही नव्हतं केलं. तुम्हा आम्हाला लागतो डाय. मग हे मुलांचं नाव? म्हणजे ज्ञान आणि वैराग्य नावाची दोन माझे मुलं. म्हणजे हा प्रकार कसा झाला? म्हणजे कलियुगाला सुरुवात झाली, आणि कलियुगाला सुरुवात झाल्यामुळे हा सगळा प्रकार चाललाय. म्हणून दोन्ही माझे मुलं बेशुद्ध झाले, वयोवृद्ध झाले. म्हणे नारदा, म्हणजे मला तू ओळखती? म्हणे हो नारदा, एक काम करा, भक्ती म्हणते बर का, सुंदर दिसणारी स्त्री. भक्ती म्हणे नारदा, एक काम करा, माझ्या मुलं जे बेशुद्ध आहेत त्यांना शुद्धीवरती आणा, आणि माझ्या त्या मी माझ्या मुलांना घेऊन वैकुंठामध्ये निघून जाते. त्याच वेळेस आपल्या नारदांनी त्या मुलांच्या दोन्ही जे मुलं होते वयोवृद्ध, त्यांच्या डोळ्यावरती पाणी शिंपडण्याचा प्रयत्न केला, पण पाणी शिंपडलं तरी शुद्धीवर यायला तयार नाही. त्या दोन्ही मुलांना पाणी प्यायला दिलं तरी शुद्धीवर यायला तयार नाही. वेद मंत्र म्हणायला सुरुवात केली, ओम गणानांत्वा गणपती गुं हवामहे प्रियानांत्वा, तरी सुद्धा मुलं शुद्धीवर यायला तयार नाही. मग गीतेचा पाठ म्हणायला सुरुवात केली तरी सुद्धा प्रत्यक्ष, पण तरी सुद्धा ते मुलं जे आहेत, मुलं काही शुद्धीवर यायला तयार नाही. नारद मुनी विचार करू लागले, मुलं कशी शुद्धीवर येतील? तेवढ्यामध्ये पद्मपुराण अंतर्गत गोकर्णाख्यान या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. भक्ती, मी गोकर्णाख्यान सांगतो. हे गोकर्णाख्यान आहे, तुझे मुलं अवश्य शुद्धीवर येतील. आता पद्मपुराणा अंतर्गत ही गोकर्ण आख्यायिका जी आहे, ही प्रत्यक्ष नारद मुनी भक्तीला सांगतायत. पहा, तुंगभद्रा नदीच्या काठावरती आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत होते. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. पैसा अडका धनधान्य असणारा, त्याचं लग्न दुंदुली नावाच्या बायकोशी होतं. पण बायको कशी होती? वाईट वृत्तीची होती, वाईट विचाराची होती, धर्म कार्य करू देत नव्हती. जर रस्त्यानं चालले तर पुढे गेलं भांडण,
मागे राहिलं भांडण, सोबत चाललं तरी भांडण, सतत भांडायची. म्हणून याने विचार काय केला, अशा बायकोच्या नादी लागल्यापेक्षा आता संसार करावा लागेल. लग्न झालं म्हटल्यानंतर संसाराला सुरुवात झाली. अनेक झाडं लावले, गाय आणली, गोमाता आणली, गोमातेचं संगोपन करत होते. पण नशीब पहा, गोमातेला सुद्धा कोकरू होत नव्हतं, वासरू होत नव्हतं, किंवा कारवड म्हणजे गाईला सुद्धा बछडं होत नव्हतं. आणि जे झाडं लावले होते फळं फुलांचे, त्या असणाऱ्या झाडांना सुद्धा फळं किंवा फुलं त्या ठिकाणी व्हायला तयार नाही, फळं सुद्धा फुलं यायला तयार नाही. आणि सतत सतत वाईट वाईट बोलायची. पुढे चालून याच्या संसाराला अनेक वर्ष झाले, पण त्या संसारामध्ये ना पुत्र ना किंवा पुत्री, मुलगा नाही, मुलगी नाही. म्हणून असणाऱ्या कदर्याला असं वाटलं, अशा संसारामध्ये राहून काय अर्थ आहे, जीव द्यायला जाऊ. आणि जीव देण्यासाठी निघाले. पण जीव देण्यासाठी ज्यावेळेस निघाले, पण तेवढ्यामध्ये साधू संतांची भेट झाली. पहा, वास्तविक पाहता ज्यावेळेस तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर साधू संतांची भेट झाली पाहिजे. पहा, साधू संतांची भेट तुम्हा आम्हाला ज्यावेळेस होती त्यावेळेस तुम्हा आम्हाला आनंद वाटतो का? आजकालच्या लोकांना साधू संत दिसले की आनंद वाटत नाही का? साधू संत येती घरा, तोची घराचे दार बंद करा, असं आजकालच्या पिढीला वाटतं. पण वास्तविक पाहता साधू संतांची भेट झाली पाहिजे. या असणाऱ्या या ब्राह्मणाची आणि साधू संतांची भेट झाली. साधू संतांनी प्रश्न केला, गुरु महाराज म्हणे काय झालं, तुम्ही एवढे त्रस्त का आहात? का, कशामुळे तुम्ही त्रस्त आहात? काय कारण आहे तुम्ही त्रस्त होण्याचं? आणि कुठे चालला? या असणाऱ्या ब्राह्मणांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे गुरु महाराज, मी माझ्या साधू संतांना सांगायला सुरुवात केली, माझ्या संसारामध्ये संसार सुखाचा होण्यासाठी अनेक प्रयत्न केले, गडगंज संपत्ती सर्व आहे, पण साधू संतांची ज्या वेळेस सगळं आनंद असताना सुद्धा मी झाडं लावले, पण त्या झाडं लावून सुद्धा फायदा नाही. का? कारण त्या झाडांना फळं सुद्धा यायला तयार नाही. त्यानंतर सर्व आनंद, पैसा अडका नाणं असूनही एक गाय मी पाळली, पण गाईला सुद्धा लेकरू बाळ व्हायला तयार नाही. गाईला, मला सुद्धा लेकरू बाळ नाही, आणि गोमातेला सुद्धा काही नाही. म्हणून मी माझ्या संसारामध्ये दुःखी आहे. आणि मी या ठिकाणी चाललोय म्हणे जीव द्यायला, नदीमध्ये जीव द्यायला चाललो. नंतर म्हणल्यानंतर म्हणे थोडं थांबा, म्हणे ब्राह्मण थोडस थांबा. आपल्या झोळीमधून त्या असणाऱ्या साधू गुरु महाराजांनी, संतांनी आपल्या झोळीमधून एक फळ काढलं आणि फळ त्या ब्राह्मण देवतेला दिलं. म्हणे एक काम करा, हे फळ जीव द्यायला चाललाय, पण थोडस थांबा, हे फळ द्या, म्हणजे तुमच्या बायकोला अवश्य घरामध्ये संतती निर्माण होईल. घरी आले, जाऊ दे म्हणे अजून 2-4 महिने. घरी आले, घरी आल्यानंतर आपल्या बायकोला फळ दिलं. फळ दिल्यानंतर म्हणे कुठे गेला होता? म्हणे गेलो होतो म्हणे जीव द्यायला. म्हणे का बरं वापस आला? म्हणे साधू संतांची भेट झाली, त्यांनी फळ दिलं, हे फळ खाय, तुला लेकरू बाळ होईल. ज्यावेळेस लेकरू बाळ होईल म्हटल्यानंतर त्याच वेळेस प्रत्यक्ष असणारे हे ती धुंदुली जी होती, धुंदुली म्हणू लागली, मी काही साधू संतान असे फळ खाल्ल्यानं कुठे लेकर बाळ जन्माला येतात का? इकडे गोपालकृष्ण एकच घातला तरी चालतं, छानपैकी बस. प्रभू गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान. ताई खाली नका बसू, खुर्चीवर बसा, किंवा एक खाली चटई दे बेटा. हा, किंवा चाल. वा, छान वाटलं आली. पुनरपे सूत सांगतात, शौनकादिक ऋषींप्रत, आणि प्रत्यक्ष शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवताची कथा जो तो वर्णन करतात. आणि आता ही असणारी धुंदली म्हणू लागली, म्हणत होती की मी जर असे फळ खाल्ल्यानंतर लोकांनी लग्न कशाला केले असते, पण आता मी
बरं नाही म्हणता आलं नाही, घेतलं ते फळ, नवऱ्यासमोर चिरलं आणि चिरल्यानंतर खाण्याचं नाटक केलं. फक्त खाण्याचं नाटक केलं. नवऱ्याला आनंद वाटला, नवरा निघून गेला. पुढे चालून जे फळ होतं, जे चिरलेलं फळ होतं, ते सगळं एका ताटामध्ये, ते फळ गोमातेला खाऊ घातलं आणि जे जे ताट होतं ते ताट धुतलं आणि सगळ्या झाडांना टाकलं. झाडांना जसं ते पाणी टाकलं, त्या झाडांना फळं आणि फुलं यायला लागले आणि असणाऱ्या त्या गोमातेला सुद्धा गर्भ राहिला. त्याच गावामध्ये त्या धुंदुलीची एक बहीण राहत होती. बहीण त्या ठिकाणी आली. बहीण आल्यानंतर बहिणीला हा सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. बहीण गरीब होती. बहीण सांगू लागली, अगं ताई, तुझ्याकडे गडगंज संपत्ती, सगळा आनंद आहे, भाऊजी खूप चांगल्या स्वभावाचे आहेत, तू असं करू नको, ते फळ खायला पाहिजे होतं. म्हणे एक काम कर, जर मी उद्या फळ खाल्लं असतं आणि त्या फळामुळं मला जर संतती प्राप्त झाली असती, गर्भ जर राहिला असता, तर गर्भ मी सहन करणं शक्य नाही, मी एवढी नाजूक. म्हणे एक काम कर, तुला गर्भ राहिलाय ना? म्हणे हो. त्या बहिणीला 4-5 मुलं होती. म्हणे तुझ्यापैकी एक, तुला हा जो मुलगा जन्माला येईल, बाळ जन्माला येईल, मुलगा असो मुलगी असो, जो कोणी जन्माला येईल तुम्हाला आणून दे, मी तुला गडगंज संपत्ती देते. हिनं विचार केला, पैसा भरपूर येतो इकडे, ही गरीब होती, मुलं भरपूर होती, पण पैसा नव्हता जवळ. म्हणजे कमीत कमी माझे लेकरं सुखानं राहतील. म्हणून पुढे चालून हिनं, ह्या असणाऱ्या धुंदुलीनं काय केलं की गर्भ असण्याचं नाटक केलं. पुढे चालून 9 महिने 9 दिवस होण्याचं नाटक केलं आणि त्याच काळामध्ये त्या असणाऱ्या धुंदुलीच्या बहिणीला सुद्धा 9 महिने 9 दिवस झाले, सुंदर असा मुलगा जन्माला आला. तिनं रातोरात तो मुलगा आपल्या बहिणीला आणून दिला आणि ह्या असणाऱ्या धुंदुलीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, मला मोठे पा, म्हणे तुम्हाला सुंदर असा मुलगा जन्माला. म्हणे पा पतिराज, मुलगा माझ्यामुळे जन्माला आला. म्हणे हो. म्हणे मी याचं नाव मी माझ्याच पद्धतीने ठेवणार. म्हणे ठेव. त्या असणाऱ्या मुलाचं नाव धुंदुकारी इति नामतः. धुंदुकारी हे नाव ठेवण्यात आलं. पुढे चालून ज्या गोमातेला फळ जे खाऊ घातल्यात आलेलं होतं, ती गोमाते या ठिकाणी ती गोमाता सुद्धा गर्भवती राहिलेली होती आणि तिला सुद्धा सुंदर असा एक मुलगा जन्माला आला. मुलगा पहा, गोमातेच्या उदरामधून मुलगा जन्माला आला. पण त्या असणाऱ्या त्या मुलाचे कान गोमातेप्रमाणे होते, म्हणून त्या असणाऱ्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलेलं होतं. गोकर्ण आणि हा जो धुंदुककारी आहे, हळूहळू लहानाचे मोठे होत होते. पण धुंदुककारी जी आहे, जो धुंदुककारी जो मुलगा आहे, हा वाईट वृत्तीनं वागत होता. धुंदुककारी कसा होता थोडक्यात सांगून जातो. गोकर्ण कसा होता थोडक्यात बोलून जातो. गोकर्ण पंडितो ज्ञानी, धुंदुककारी महाखला. धुंदुककारी हा वाईट वृत्तीनं वागणार होता आणि गोकर्ण पंडितो ज्ञानी होता, पंडित होता. पुढे चालून हा धुंदुककारी मोठा होऊ लागला, वाईट व्यसनाला लागला, स्त्रियांच्या नादी लागला, दारू पित होता. एक दिवस आईकडे आला. आईला म्हणू लागला, आई मला पैसे दे. संपत्ती भरपूर होती, पण ह्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे पूर्ण संपत्ती व्यसनापायी घातली, त्या स्त्रियांपायी घातली. आणि पुढे चालून आई जवळ आला. आईला म्हणे, आई मला पैसे दे. बाबा समजून सांगायला गेले, बाबाच्याच तोंडात मारली. ज्यावेळेस बाबाच्या तोंडात मारल्यानंतर बाबा प्रत्यक्ष गोकर्णा जवळ आले. म्हणजे गोकर्णा, जो माझ्या उदरामधून जन्माला मुलगा आला, हा पहा म्हणे कसा महाखला, म्हणजे वाईट वृत्तीचा निघाला. अरे तू गोमातेच्या उदरामधून जन्माला आला आणि तू पहा किती छान, पंडितो ज्ञानी. म्हणे बाळ मी काय करू आता सांग. म्हणे बाबा संसारामधला तुमचा अधिकार संपला, ज्या वेळेस मुलाने तोंडात मारली संपला म्हणे तुझा अधिकार. मग बाबा मी काय, म्हणे बाळ गोकर्णा मी काय करू. म्हणे एक काम कर बाळ, इथून म्हणे एक काम करा बाबा, तुम्ही आता संसारामध्ये राहू नका, अरण्यामध्ये जा आणि परमात्म्याचं नामस्मरण करा. बाबा निघून गेले अरण्यामध्ये, परमात्म्याचं नामस्मरण केलं. पुढे चालून ते उद्धरून मोक्षाला गेले. त्याच वेळेस असणाऱ्या बाबाला मारल्यामुळे बाबा निघून गेले. धुंदुककारी आईकडे आला. आईला म्हणू लागला, आई मला पैसा दे. म्हणे अरे बाळ सगळं पैसे निघून गेले, आता काहीच राहिलं नाही, सोनं नाही, हिरे नाही, माणिक नाही, मोती नाही,
काही राहिलं नाही बाळ. म्हणे आई तुझं मंगळसूत्र मला दे. बाळ धुंदुकारी धुंदुरी घरात होती. बाळा कमीत कमी हे माझं सौभाग्याचं लेण आहे, एवढं तरी ठेव ना. म्हणे नाही. आईच्या गळ्यातून मंगळसूत्र घ्यायचा प्रयत्न करत पण आई देत नव्हती. म्हणून आईच्या डोक्यामध्ये दगड घातला. त्याच घरामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये आईला टाकलं. म्हणजे आईला मारलं, आईला विहिरीमध्ये टाकलं. त्या विहिरीमध्ये दगड टाकले, विहीर सगळी बुजवून टाकली आणि चोऱ्या करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार ज्यावेळेस गोकर्णाला लक्षात आला, गोकर्ण चारधाम यात्रेला निघून गेले. पुढे चालून घरामध्ये कोणीच राहिलं नाही, एकटा धुंदुकारी होता. चोऱ्या करायला सुरुवात केली. घरामध्ये 5 वैश्या आणून ठेवल्या. वैश्यांसोबत राहत होता, चोरी करत होता. एक वेळेस त्याने राजाच्या घरी जाऊन चोरी केली. पण राजाचे सगळे सैनिकच इकडे तिकडे सर्वत्र ठिकाणी चोर शोधत होते. त्या स्त्रियांना असं वाटलं जर उद्या जर याला धरलं तर आमची धडगत नाही. म्हणून रातोरात ह्या असणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, वैश्या ज्या होत्या, ह्या वैश्यानं ह्या धुंदुककार्याला रातोरात त्याच्या उशीनं तोंड दाबलं आणि त्याला मारलं आणि तोंडामध्ये कोळसे टाकले, ओतले अक्षरशः, आणि जीव घेतला आणि तिथेच पुरून टाकलं. घरामध्ये कोणी राहिलं नाही. आणि हा धुंदुककारी नावाचा जो दैत्यरूपी जो मुलगा होता हा मरण पावला. पण पिशाची योनीला निघून गेला. अवेळी गेल्यानंतर पिशाची योनीला मनुष्य जात असतो. पिशाच्या योनीला निघून गेला. त्याच वेळेस त्या घरामध्ये अनेक वाईट घुंगराचे, अनेक विचित्र असे आरडाओरड्याचे आवाज येत होते. लोक, त्याच गावातील लोक चारधाम यात्रेला गेलेले होते. त्याच वेळेस असणाऱ्या ह्या गोकर्णाची भेट झाली. गोकर्णाला घडलेली वृत्तांत सांगितला. गोकर्णा तू घरामधून निघून गेला, चारधाम यात्रेला निघून गेला, पण तुझ्या घरामध्ये तुझ्या आईला सुद्धा मारलं आणि तुझी आई राहिली नाही, तुझ्या भावाला सुद्धा मारण्यात आलं. तुझ्या घरामध्ये वाईट वाईट असे विचित्र असे आवाज येत आहेत. ज्यावेळेस लक्षात आलं ह्या गोकर्णाला, गोकर्ण परत घरी आला. चारधाम यात्रा परिपूर्ण करून घरी आला. घरी आल्यानंतर ज्या ठिकाणी ह्या धुंदुककार्याला पुरलं होतं त्याच ठिकाणी हा झोपला. धुंदुककारी रात्री 12 वाजता त्या समोर आला, पिशाच्या योनीमध्ये आला. जोरजोरात विचित्र असे आवाज येऊ लागले, आरडा ओरडा होऊ लागला. गोकर्ण उठले. उठून पाहतात तर काय, समोर असणारा धुंदुककारी दिसू लागला, पिशाची योनीमध्ये दिसू लागला. आवाज दिला, म्हणजे तू कोण आणि मला का घाबरवतो, आरडाओरडा का करतो, माझ्या घरामध्ये का आलास? हा धुंदुककारी जोरजोरात ओरडू लागला. म्हणे गोकर्णा तुझाच मी भाऊ, तुझाच भाऊ. घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. त्या 5 वैश्यांनी कसं मारलं. म्हणे माझा उद्धार कर गोकर्णा. सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर अनेक पंडित जे होते, अनेक जे ब्राह्मण देवता होते, प्रत्येकांकडे गेले. माझ्या भावाचा उद्धार कसा करू सांगा गुरु महाराज. पण अनेक गुरु महाराज विचार करू लागले, उद्धार कसा करावा सांगता येणं शक्य नाही. त्या उड्यामध्ये एक ब्राह्मण देवता होते. म्हणे एक काम कर, सूर्यनारायणाची उपासना कर. सूर्यनारायण तुझ्या भावाचा उद्धार करते. ह्या गोकर्णाने सूर्यनारायणाचा ची उपासना केली. सूर्यनारायण प्रसन्न झाले. प्रश्न केला सूर्यनारायणा, म्हणे मी माझ्या भावाचा उद्धार कसा करू. म्हणे राजन गोकर्णा एक काम कर, तुझ्या घरामध्ये श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी सांग, अवश्य तुझा उद्धार होईल. श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी ऐकव. आता सूर्यनारायणाने सांगितल्याप्रमाणे गोकर्णाने आपल्या घरामध्ये श्रीमद भागवताची कथा लावली. पहा, वास्तविक पाहता परमात्म्याचं चरित्र, श्रीमद भागवताची जी कथा जी आहे आपल्या घरी का लावावी, केव्हा लावावी, ज्या ज्या वेळेस तुम्हाला उल्हास येईल त्या त्या वेळेस लावावी परमात्म्याचं चरित्र. ज्या ज्या वेळेस मन उद्विग्न होत असेल, घरामध्ये करमत नसेल, त्या त्या वेळेस परमात्म्याचं चरित्र लावावं. जर ऍक्सिडेंटने मुलगा मरण पावला असेल, घरामध्ये नातेवाईक कोणी मरण पावले असतील, तर त्या जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी लावावं असं भागवत सांगतं. परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी सांगतं. पहा, आता सुंदर अशी परमात्म्याचं चरित्र त्या ठिकाणी लावण्यात आलं. पहिला दिवस सुरू झाला. मंगलाचरणाला सुरुवात झाली. मंगलम भगवान विष्णू, हे शब्द ज्या वेळेस त्या ब्राह्मण देवतेच्या भागवतकाराच्या मुखामधून निघत होते त्याच वेळेस असणारा हा धुंदुककारी पिशाची योनीमध्ये होता आणि जोरजोरात ओरडू लागला, बंद करा तू भागवत कथा,
त्या भागवत कथेमुळे मला त्रास होतोय. स्वतःच त्याच वेळेस हा धुंदुक कार्याने त्याच घरामध्ये एक बांबूचं झाड होतं. त्या बांबूच्या 7 कांडी बांबू होता पहा. त्या बांबूमध्ये जाऊन बांबूच्या एका काडीमध्ये जाऊन बसला आणि बंद करा हा श्रीमद भागवताची कथा. पण कंटिन्यू 7 दिवसापर्यंत हे भागवत चाललं पहा. 7 दिवसापर्यंत हे भागवत चाललं आणि 7 दिवस ज्यावेळेस परिपूर्ण झाले, सुंदर असं सोन्याचं विमान त्या ठिकाणी आलं. सोन्याचं विमान आलं. ज्यावेळेस सोन्याचं विमान आलं, ह्या असणाऱ्या धुंदुक कार्याचा उद्धार झाला 7 दिवसाच्या भागवत ऐकून. ज्यावेळेस 7 दिवसाचं भागवत या ठिकाणी ऐकलं, धुंदुक कार्याचा उद्धार झाला. धुंदुककारी प्रत्यक्ष गोकर्णाजवळ आला आणि गोकर्णाला म्हणू लागला, एक गोकर्णा, धन्य तू आणि धन्य तुझी भागवत कथा. आज ह्या भागवत कथेमुळं माझा उद्धार झाला. ज्यावेळेस 4 हाताचे दूत त्या ठिकाणी आलेले होते, त्यांनी सोन्याचे विमान आणलेलं होतं. एक विमान आणलं होतं. गोकर्ण असणाऱ्या धुंदुककारीला सोन्याच्या विमानामध्ये बसवलं. पण सोन्याचं विमानामध्ये बसवल्यानंतर सोन्याचं विमान जे आहे ते निघून जात होतं. तेवढ्यामध्ये गोकर्णाने आवाज दिला, थांबा दूताय हो. इथं श्रीमद भागवताची कथा फक्त एकट्या माझ्या भावानं नाही ऐकली, अनेक लोक गावातले येऊन कथा ऐकत होते आणि ह्या सर्व भावांनी सर्व लोकांनी ऐकलं. यांचा सुद्धा उद्धार करा. उद्धार करा म्हणल्यानंतर गावातले लोक होते, प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी पाठीमागे पळून गेले. का? हा गोकर्ण आता आम्हाला वैकुंठामध्ये न्यायला बसलाय. म्हणे राजन, म्हणे गोकर्णा, ह्यामुळेच फक्त एक विमान आम्ही घेऊन आलो. लक्षात आलं, सगळे लोक संसारामध्ये अडकलेले आहेत. म्हणून तर सांग नाही, अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट, चुकाल तुम्ही संसारामध्ये मोक्षाची ही वाट. आता काही जण म्हणतील, महाराज संसारामध्ये जाळ्यामध्ये अडकायचं नाही आणि मग संसार सोडून मग काय तुमच्यासारखं भागवत करून फिरावं काय? याचा अर्थ असा नाही. संसार करत असताना परमार्थ झाला पाहिजे. म्हणून हे कथा कीर्तन ऐकले गेले पाहिजे. कथा कीर्तन काय ऐकायचे? टाइमपास चालला का? पैसे कमवण्याचं साधन आहे? पैसे कमवण्याचं साधन नाही. परमात्म्याचं चरित्र ऐकून उद्धार होत असतो. आणि श्रीमद भागवत कथा ऐकल्यामुळे काय होतं सांगू का? थोडक्यात संसारामध्ये कशा पद्धतीनं वागावं हे भागवत सांगून जातं. संसार करत असताना संसारामध्ये भांडण जर त्या संसारामध्ये त्या स्त्री पुरुषाच्या होत असतील, ऐका भागवत, भांडण बंद होईल. पण त्या पद्धतीनं वागलं तर मुलानं आईशी कसं वागावं, मुलानं आपल्या वडिलांशी कसं वागावं, मुलीनं आपल्या आई बाबाशी कसं वागावं, सासू सासऱ्याशी कसं वागावं, हे श्रीमद भागवताचं ज्ञान आपल्याला सांगून जातं. म्हणून तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या ठिकाणी निर्माण केले साधू संतांनी. त्यांना काय टाइमपास करायचा होता का? नाही. परमात्म्याचं चरित्र का ऐकावं, त्याच्या पाठीमागचे कारण आहे. आणि अशा पद्धतीनं असणाऱ्या त्या धुंदुककार्याचा उद्धार झाला. धुंदुककारी निघून गेला. प्रत्यक्ष असणाऱ्या गोकर्णानं सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केला. अरे म्हणे, परमात्म्याचं चरित्र लावलं, सोन्याचे विमान तुम्हाला येणार होते, तुम्ही वास्तविक पाहता जर श्रीमद भागवताचे आज या ठिकाणी परिपूर्ण होणार आणि सोन्याचं विमान आल्यानंतर तुम्ही आम्ही इथं राहू का? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जा एकटी, कारण माझ्या पाठीमागे संसार आहे. माझ्या मुलाचं लग्न राहिले, कोणाच्या मुलाचं लग्न राहिले, तर कुणाच्या मुलीचं लग्न राहिले, तर कुणाच्या मुलीचं लग्न झालं पण नातवंड पतवंडांचं तोंड राहिले, सुनमुख पाहिले. आता जर म्हणलं सुनमुख पाहायचं तर आता म्हणतात महाराज ज्यांच्या मुलांचे लग्न झाले त्यांच्यासाठी चालले. म्हणजे महाराज चुलकंडात मध्ये गेलं म्हणे ते चुलमुख. म्हणून काही संसारामध्ये अडकायचं नाही. आपल्याला संसार करत परमार्थ करायचा. जर खरंच सोन्याचं विमान आलं ना, अवश्य बसून निघून जावं संसारामध्ये. अहो, जो जन्मदाती एखादी माऊलीने एखाद्या लेकराला जन्म दिला, ती माऊली मरण पावली काही कारणास्तव. जिनं जन्म दिला, ज्या मातेनं जन्म दिला, काही कारणास्तव ती माता मरण पावली. मुलाचं राहतं का?
कोणाचं कोणापासून राहत नाही. म्हणून संसारामध्ये अडकू नका, हेच फक्त या ठिकाणी भागवत या ठिकाणी सांगतं. आणि सगळ्यांना समजावून सांगितलं. परत श्रीमद भागवताचा ग्रंथ लावला. सोन्याचे विमान आले. सोन्याच्या विमानामध्ये सर्व गावकरी बसले, गोकर्ण बसले आणि उद्धरून मोक्षाला गेले. अशा पद्धतीनं गोकर्णानं आपल्या आई बाबाचा सुद्धा उद्धार केला, भावाचा सुद्धा उद्धार केला. पहा, चला आता परमात्म्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला. म्हणजे परमात्म्या, मग विभूती, सिद्धी आणि विभूतीचं ज्ञान सांगा. 18 प्रकारच्या सिद्धी आहेत. मग सिद्ध्या बऱ्याच लोकांना येतात. भागवताचं अन्न शिजवले चालता चालता उडवता येतं, अशा सुद्धा आहेत सिद्ध्या. वाईट सिद्ध्या आहेत, त्या नरकाला नेणाऱ्या सिद्ध्या आहेत. ते सुयान दाबधन काय काय कुठाने करणारे करतात, पण मृत्यू, त्या जो मनुष्य दुसऱ्याचं वाईट करतो त्याचा मृत्यू साधा नाही बरं का. अनेक रोग लागतात शरीरामध्ये, आळ्या पड, हे अनेक व्याधी लागतात आणि मृत्यू सरळ होत नाही. पहा, कधी ऍक्सिडेंट होतो तर कधी काय काय होतं. म्हणून दुसऱ्याचा उद्धार करण्याचं शिकावं, दुसऱ्याला मारण्याचं शिकण्यात काही अर्थ नाही. म्हणून ज्यांना ह्या सिद्ध्या येत असतील त्यांनी करू नका, कारण सिद्धीला नेणाऱ्या किंवा उद्धार करणाऱ्या नाहीत, नरकाला नेणाऱ्या सिद्ध्या आहेत. आता विभूतीचं ज्ञान सांगतो मी तुम्हाला. आता विभूती म्हणजे काय? आता परमात्म्याला आवडणारं झाड कोणतं सांगा? नाही, पिंपळाचं झाड हे परमात्म्याला आवडतं. मी म्हणलं ना, आपण भागवत एकावरती 2-2 शून्य बसायची वेळ आली. 100 वेळेस भागवत आपण ऐकले, पण तरी सुद्धा उद्धार का झाला नाही हे पाठीमागचे काय, संसार पाठीमागे लागला. झाड हे परमात्म्याला आवडणारं झाड आहे, पिंपळाचं झाड या ठिकाणी सांगण्यात आले. धान्य परमात्म्याला आवडतं. कोणतं आवडतं? म्हणून गहू हे धान्य परमात्म्याला आवडतं. म्हणून पहा, नैवेद्य जो आहे पूर्णाच्या पोळीचा का केला जातो हे त्याच्या पाठीमागचे काय. धातू परमात्म्याला आवडतो. आवडणारा धातू कोणता आहे परमात्म्या? सोनं हे परमात्म्याला फार आवडतं. आणि प्रत्यक्ष महिना आवडणारा मार्गशीर्ष नावाचा, बोलतीच बंद. आणि ऋतू आवडतो परमात्म्याला. आवडणारा ऋतू वसंत ऋतू परमात्म्याला फार आवडतो. अशा पद्धतीनं सिद्धी आणि विभूतीचं या ठिकाणी ज्ञान सांगण्यात आलं. आणि परत आता जे यज्ञ ज्या ठिकाणी चालू आहे, यज्ञाची ज्या तयारी त्या ठिकाणी चालू होती, तेवढ्यामध्ये परमात्म्याचे मुलं त्या ठिकाणी परमात्म्याजवळ आले आणि परमात्म्याला म्हणू लागले, आई बाबा, आम्हाला सगळ्यांना दारू प्यावीशी वाटते. ज्यावेळेस हे शब्द परमात्म्याच्या मुलांनी परमात्म्याला बोलले, वाईट वाटलं, डोळ्यातनं अक्षरशः आसव येऊ लागले. ज्यांना मी जन्माला घातलं अशा मुलांचे असे विचार पहा. साधू संतांच्या उदरी, शिक्षकाच्या उदरी लेकर कसे जन्माला येतात सांगायचंच नको, तेवढी वेळ पण नाही आपल्याला. आणि अशा ज्यावेळेस हा सर्व प्रकार परमात्म्याच्या लक्षात आला, परमात्म्यानं वरुण देवतेला मैरेक नावाची दारू त्या ठिकाणाहून बोलवण्यात घेतली. म्हणजे मद्य, आता भाषेमधले संस्कृत मध्ये मद्य म्हणतात, मराठी भाषेमधून दारू म्हणतात. ते मद्य आणण्यात आलं, म्हणजे दारू आणण्यात आली. सगळ्या मुलांनी पोटभर दारू पिली आणि सगळेजण जागेवर एक पाय इकडे ते एक पाय तिकडे, सगळे दारूच्या धुंदीमध्ये, नशेमध्ये एकमेकाला भांडायला सुरुवात केली. दादा त्या ठिकाणी गेले, मुलांना समजून सांगू लागले, सांगत होते, मुला हो भांडू नका. त्यापैकी एका मुलानं हात दादावरती उगारला. दादावरती उगारल्यानंतर प्रत्यक्ष दादाला लक्षात आलं, आता आपलं या ठिकाणी कार्य संपलं. परमात्म्याजवळ आले, परमात्म्या, आज तुझ्या मुलांनी माझ्यावरती हात उगारलाय, संपला आता अधिकार आपला, चल परमात्मा, बस झाला या पृथ्वीवरती. आता निघाले, पण परमात्मा म्हणून लागले, दादा तुम्ही व्हा पुढे, मी लवकरच तुमच्या पाठीमागे येतो. दादांनी योग साधना केली. योगमायेद्वारे दादा उद्धरून मोक्षा, म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठाला निघून गेले, शेषनारायण निघून गेले. आता परत परमात्म्यानं रथामध्ये बसले आणि अरण्यामध्ये आले. आणि एका आवडत्या जो झाड आहे पिंपळाचं, एका झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली बसले. शांत चित्तानं बसले. मन उद्विग्न झालेलं होतं.
आणि शांत चित्ताने बसल्यानंतर समोर पसरून बसले होते, पायावर पाय ठेवला. वास्तविक पाहता प्रश्न विचारतो, जुन्या काळातील लोक जर लहान मुलांनी पायावर पाय ठेवल्यानंतर, पहा सर्व जे ऐकत आहात सर्वांना सगळ्यांना प्रश्न आहे, जुन्या काळामधील जे जुने लोक आहेत की पायावर पाय म्हणजे पायावरची आडी ज्यावेळेस घातल्यानंतर सगळेजण जुने आजी आजोबा म्हणायचे, बाळ पटकन ते पायाची आडी काढून टाक, पायाची आडी काढ. का म्हणायची? त्याच्या पाठीमागचं काय कारण ऐकायचं ना आपल्याला? तर लवकरात लवकर आमची श्रीमद भागवताची कथा होणार आहे पुढे, त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार. तोपर्यंत प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर शोधा. नाही जर आलं तर पुढची ज्यावेळेस कथा तुम्हाला युट्यूब वरती ऐकायला मिळेल त्याचं उत्तर पुढे तुम्हाला मिळणारच आहे. पुढची कथा जी येणार आहे तुम्हाला ज्यावेळेस लाईव्ह अपडेट मिळेल त्यावेळेस अवश्य कथा पहा, त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या वेळेस या ठिकाणी देणार आहे, पुढच्या कथेला देणार आहे. येत्या 13 तारखेला परत ब्रह्म असणाऱ्या जगत जननी जगदंबेचं चरित्र तुम्हाला मला या ठिकाणी ऐकायला मिळणार. वाळूज नावाचं ठिकाण संभाजीनगर मध्ये वाळूज ह्या ठिकाणी जगत जननी जगदंबेचं चरित्र ऐकायचंय. 13 तारखेला युट्यूबला जे जे तुम्ही आहात, जे जे फेसबुकला आहात, सर्वांना ज्यांना देवी भागवत ऐकण्याची इच्छा आहे, तुम्ही आम्ही खरंच नशीबवान आहोत. पहा जुन्या काळामध्ये लोक तरसायचे. पहा 5-6 गावं मिळून एका गावामध्ये भागवत व्हायचं. म्हणजे रात्री 10-11 वाजायचे. कीर्तन बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला सगळेजण एकत्र यायचे. आता प्रत्येक गावोगावी भागवत कीर्तन सुरू झाले. तुम्ही आम्ही खरंच नशिबान आहोत की ऑनलाईन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतंय भागवत. सतत त्याची रेकॉर्डिंग होते. हे प्रकार आधी नव्हते हो. लोक तरसायचे परमात्म्याचं चरित्र ऐकायला, जगदंबेचं चरित्र ऐकायला. आज तुमच्या आमच्या नशिबात आहो. काम करता करता का होईना ऐका, भागवत ऐका, श्रीमंत भागवत ऐका, देवी भागवत ऐका, कथा ऐका, कीर्तन ऐका, अवश्य ऐका. ऐकल्यानंतर संसाराचं ज्ञान मिळतं. संसारामध्ये कसं वागायचं हे ज्ञान मिळतं. म्हणून हे टाइमपास चालला नाही. महाराज लोकांना कामं नाही म्हणून कथा कीर्तन करत नाही किंवा त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह म्हणून नाही. तुम्ही आम्ही जरी एकत्रित आलो, तुम्ही आम्ही भागवता पुढे किती पैसे देतो? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. याच्या पुढे काही मनुष्य तर काही टाकत नाही. 5-10 रुपयामुळे तुमची आमची माडी बसणार आहे का? आमची माडी बसणार आहे त्याच्यामुळे? कथा कीर्तन आम्ही एवढे जे ओरडू घसा आमचा अक्षरशः शेवटी घसा सुद्धा बसतो. आम्ही एवढं बेंबीच्या म्हणजे पोटाच्या बेंबीच्या म्हणजे आतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, मनापासून सांगण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागचं एकच कारण आहे, 1000 लोकांनी जर ऐकलं, त्या 1000 लोकांमधून 100 लोक जर सुधारले तर झालं सिद्ध भागवत आमचं. म्हणून हे सांगलंय, पाठीमागचे कारण आहे. आणि आता ज्यावेळेस परत ब्रह्म परमात्मा झाडाखाली बसलेले होते, पाय समोर त्या ठिकाणी केलेले होते, समोर असे पाय टाकलेले होते, त्याच वेळेस प्रत्यक्ष व्याधी नावाचा जो त्याच ठिकाणी व्याधी त्या ठिकाणी आलेला होता. आणि ह्या व्याध्यानं हातामध्ये धनुष्य आणि बाण, जो परत ब्रह्म परमात्म्याला स्पर्श करून परमात्मा निजधाम गतीला जाणार, तोच बाण आपल्या जवळ घेतलेला होता, धनुष्यावरला लावलेला होता. आणि आकर्ण प्रत्यंजया ओढून ठेवलेली होती. एखादा प्राणी किंवा पक्षी जर सापडला दिसला तर त्याच्यावर सोडावा, त्याला मारावं ह्या उद्देशानं, त्याची शिकार करावी ह्या उद्देशानं. ज्यावेळेस हा सगळा प्रकार चालू असताना व्याधी पुढे पुढे जात होता. समोर त्याला दुरून परमात्म्याचे जे पाय होते, 2 हरण असे समोर बसले काही की असं वाटत होतं. त्याला असं वाटलं 2 हरण समोर आहेत, म्हणून हरण असल्यामुळे त्या असणाऱ्या व्याधाने जसा बाण सोडला, तो बाण निघाला त्या असणाऱ्या धनुष्यामधून आणि बाण सुई करत निघाला. परत ब्रह्म परमात्म्याच्या पायाला स्पर्श केला आणि परत ब्रह्म परमात्मा धडकन खाली पडले. एकच शब्द मुखामधून निघाला, आई ग. आई ग हा शब्द का निघाला? कारण आईचं जे प्रेम आहे आज या ठिकाणी परिपूर्ण होण्याची वेळ आली, संपण्याची वेळ आली होती. कारण परमात्म्याला आईचं प्रेम काय माहित नव्हतं. आई काय, वडील काय याचं प्रेम माहिती नव्हतं. ना माता, ना पिता, ना भार्या, ना सुता. परमात्म्याला आई नाही, वडील नाही,
ना मुलगा नाही, ना बायको नाही. एक शब्द मुखामधून निघाला, आई ग. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वराकडे नेणारी. हा शब्द मुखामधून बाहेर निघाला. धाडकन परमात्मा पाठीमागे पडले. जसे पडले की तेवढ्यामध्ये कुणाचा तरी मनुष्याचा आवाज येतोय म्हणून तो व्याधी पळत आला. येऊन पाहतात तर काय, आज माझा परब्रह्म परमात्मा ह्या ठिकाणी पडलेला होता. व्याधी त्या ठिकाणी आला, ढसा रडू लागला. परब्रह्म परमात्म्या, मला माहित नव्हतं रे तुम्ही प्रत्यक्ष ह्या ठिकाणी बसलेले आहात. माहित नव्हतं, मला क्षमा करा परमात्म्या. मुद्दामून मी बाण नाही तुमच्यावरती सोडलं. मला असं वाटलं हरण बसलेले आहेत, हरणांना मारण्याच्या उद्देशाने मी हा बाण सोडलाय परमात्म्या. त्याच वेळेस परमात्मा म्हणू लागले, काळजी करू नको व्याधी, काळजी करू नको, मनामध्ये वाईट विचार आणू नको. मागच्या जन्मामध्ये मागचा माझा राम ह्या अवतारामध्ये तू मागे होता. स्वतःच्या स्वार्थासाठी तुला मारलं राजा मागच्या जन्मामध्ये, मागच्या अवतारामध्ये. म्हणून आज मी तो बाण मी स्वतःच्या स्वार्थासाठी मारला होता ना तुला, आज तोच बाण मी माझा वापस घेतला. आणि परब्रह्म परमात्म्यानं वापस घेतला सांगितलं. आणि आपला जो सारथी होता त्या सारथ्याला सांगितलं, लवकरात लवकर द्वारकेमध्ये जा आणि येत्या 7 दिवसामध्ये ही जी द्वारका आहे पाण्यामध्ये निघून जाणार आहे. स्थलांतर करा, तिथून निघून जा. सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि लोक आपलं ते जे असणारी द्वारका निघून गेले, द्वारकेवरनं निघून गेले. पुढे चालून परत परमात्मा जो आहे परमात्मा निजधाम गतीला निघून गेले. पण परत निजधाम गतीला निघून जी ज्योत परमात्म्याच्या शरीरामधून निघाली, त्या ज्योतीच्या 2 ज्योती निर्माण झाल्या. एक ज्योत वैकुंठामध्ये निघून गेली आणि दुसरी ज्योत निघाली पंढरीनाथाच्या ठिकाणी. आजही परत ब्रह्म परमात्मा तुम्हा आम्हाला दर्शन, प्रत्यक्ष दर्शन घेता येतं, पांडुरंगाचं दर्शन. आणि अशा पद्धतीने परत ब्रह्म परमात्मा उद्धरून मोक्षाला गेले, म्हणजे या ठिकाणं निजधाम गतीला निघून गेले. पहा आता राजा परीक्षितीला प्रत्यक्ष शुकाचार्य कथा सांगतायत. पहा, परमात्मा निघून गेले. त्या असणारे जे मुलांचा सुद्धा जो वंश होता परिपूर्ण परमात्म्याचा, तो सुद्धा खुंटल्या गेला. फक्त एक मुलगा राहिला होता, म्हणजे तो सुद्धा नातू पंथू. आजही त्याचा वंश पुढे आहे, पण बाकीचे जे वाईट वृत्तीचे जे मुलं होते त्यांचा सुद्धा जो वंश होता तो पूर्णपणे खुंटल्या गेला. पहा आता कलियुगाला परमात्मा निघून गेले आणि परत कलियुगाला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झाली. पहा कलियुगामध्ये काय काय होणार या ठिकाणी सांगून जातो. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे. जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. दात्याच्या घरी कृपण आले, कृपण धनाढ्य झाला की. पुण्यवान तो अल्पायुषी, पापी आयुष्य झाला की. वास्तविक पाहता जो धनाढ्य आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच लोक आजकाल पळतायत. पहा, जो गरीब आहे तो परमात्म्याचं नामस्मरण करणारा आहे, पण अशाकडे लोक लक्ष द्यायला तयार नाही. पहा कलियुगानं प्रत्यक्ष पैशालाच देव केले. पहा कलियुगामध्ये भगवंताने थोर केला पैसा. पैसा एवढा मान जगामध्ये नाही रे मानसा. जवळ असे पैसा त्याचा जगात सन्मान. जवळ नाही पैसा त्याचा जगात अपमान. ज्याच्याकडे पैसा नाही त्याचाच अपमान आहे. पहा ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच लोक देव मानायला लागले, म्हणजे देवाला सुद्धा विसरतायत. म्हणून देवाला जर विसरला, करोना नावाचा रोग आल्याशिवाय राहणार नाही. का आलाय परमात्म्यानं त्याचा एक सैनिक असा पाठवलाय जो डोळ्याला सुद्धा दिसत नाही. एकच सैनिक पाठवलाय जो डोळ्याला सुद्धा दिसत नाही. सगळे लोक सुद्धा घरामध्ये जाऊन बसलेले, सगळं लॉकडाऊन झालंय. म्हणून माज पैसा आल्यानंतर, संपत्ती आल्यानंतर माणसामध्ये माज नको. आणि ग नावाची जी बाधा आहे, म्हणजे गर्व, ग नावाची बाधा परमात्म्याला चालत नाही. अजूनही समजा. आता पुढे चालून परत ब्रह्म कलियुगामध्ये काय काय होणार ते सांगणार. पुढे चालून लोकांना दयामाया राहणार नाही. 5000 काही वर्षानंतरचा विषय आहे.
5000 वर्ष निघून गेल्यानंतरचा हा विषय आहे. पण दयामाया राहणार नाही का? दयामाया राहिली नाही हो. मुलगा सुद्धा आपल्या आई बापाला सुद्धा विचारायला तयार नाही, दयामाया राहिली नाही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर माणसाचा आकार अंगठ्या एवढा होणार. 4 चरण आहेत. पहिल्या चरणामध्ये तरी तुम्ही आम्ही नशिबान आहोत सध्या चाललंय, पण पुढे फार अवघड आहे. माणसाचा आकार हा अंगठ्या एवढा होणार. पुढे चालून अनेक लोक जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ सुद्धा नदीमध्ये टाकून देतील. ग्रंथ सुद्धा वाचले जाणार नाही. लोक ब्लेंचांप्रमाणे वागतील, म्हणजे मुसलमानांप्रमाणे वागतील, त्यांचेच धर्म सगळे. आणि हेच चाललंय ना आधीच्या काळामध्ये. हिंदू ज्या ठिकाणी हिंदुस्थान आहे, तुम्ही आम्ही हिंदू म्हणून आपण वागवतो. हिंदू कसे होते आणि ब्लेंचे कसे होते? आता उलट व्हायला लागले. हे सगळे प्रकार पुढे चालून अजून भयानक ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळणार. ज्यावेळेस कली उन्मत्त होईल त्यावेळेस पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती कल्की परत ब्रह्म परमात्मा कल्की ह्या नावानं अवतार कार्य घेतील आणि 100 वर्षापर्यंत वादळी वारे त्या ठिकाणी वाहतील. 100 वर्षापर्यंत त्यामधून जर कोणी लोक उरले तर पुढच्या 100 वर्षापर्यंत हत्तीच्या सोंडीप्रमाणे पाऊस पडेल. आता त्यामधून जर कोणी वाचलं तर प्रत्यक्ष कल्की परमात्मा खडग घेतील आणि अनेक ते दैत्य रूपी लोकांना मारतील. सगळ्यांना म्हणजे मारतील, जे सगळ्यांना दैत्यच म्हणून ते जन्माला येतील. आणि त्यामधून जरी कोणी वाचलं तर पूर्ण पृथ्वी जलमय होईल. आता जलमय पृथ्वी झाल्यानंतर कोण वाचणार आहे हो? पूर्ण पृथ्वी जलमय झाल्यानंतर कोणी वाचणार नाही. पुढे चालून प्रत्यक्ष पृथ्वी माता ज्यावेळेस जलमय होईल त्याच वेळेस प्रत्यक्ष रविवारचा दिवस असेल, मकर संक्रांतीचा सूर्य 12 सूर्य त्या ठिकाणी येतील आणि 12 सूर्य आल्यानंतर पूर्ण पृथ्वीवरती जे असणारं जे पाणी आहे सगळं शोषून घेतील. पृथ्वीवरचं पाणी पूर्ण शोषून घेतील आणि पाणी शोषल्यानंतर परत शुद्ध, जशी ज्या पद्धतीने तुम्ही आम्ही तांदूळ धुतो शुद्ध अशी तांदळाप्रमाणे आपली पृथ्वी परत सत्ययुगाला प्रारंभ होईल. प्रत्यक्ष परत ब्रह्म परमात्मा शेषनारायणावरती बसतील आणि शेषशय्या करत असताना ब्रह्मदेवाची उत्पत्ती करतील. पुढे ब्रह्मदेव अनेक देवांची अनेक लोकांची उत्पत्ती करतील आणि प्रत्यक्ष पुढे चालून ब्रह्मदेव अंडज जारज स्थावर आणि उद्बीज अनेक अशा पद्धतीनं लोकांना अनेक बिया, अनेक प्रकारचे किडे, अनेक प्रकारचे प्राणी पक्षी निर्माण करतील आणि सत्ययुगाला सुरुवात करतील. आणि अशा पद्धतीनं आज असणार आपलं सप्तमाशा 7व्या दिवसाचं या ठिकाणी कथा परिपूर्ण झाली. चला आता राजा परीक्षितीने सुंदर असा हा कथा श्रीमद भागवताची कथा ऐकली आणि शुकाचार्याला साष्टांग दंडवत केला. शुकाचार्यांना नमस्कार केला आणि निघाले आपल्या घरी. 7 दिवस परिपूर्ण झाले. आता उद्धार होण्याची वेळ आली. त्याच वेळेस प्रत्यक्ष असणारा हा तक्षक नावाचा जो सर्प होता, हा तक्षक नावाचा सर्प निघाला, फुसकाऱ्यात टाकतच निघाला होता. त्याच काळामध्ये कश्यप नावाचे एक मांत्रिक होते, राजा परीक्षितीला वाचवण्यासाठी निघालेले होते. मांत्रिक पाहिल्यानंतर कश्यप नावाच्या सर्पाने प्रश्न केला, म्हणे मांत्रिक बुवा कुठं चालला? म्हणे मी परीक्षिती नावाच्या राजाला तक्षक नावाचा सर्प दंश करणार आणि मी त्याचं विष उतरवायला चाललो. त्याच वेळेस तक्षक उन्मत्त झालेला होता. तो तक्षक प्रत्यक्ष कश्यप ऋषींना म्हणत होते, म्हणे गुरु महाराज तुम्ही राजाला वाचवणार का? माझ्या विषाची तुम्ही परीक्षा पाहता का? म्हणे हो. म्हणे तुमचं विष मी सगळं, तुझं विष तक्षका सगळं मी उतरवेल. म्हणे ठीक आहे. त्याच समोर एक झाड होतं, झाडाच्या वरती सगळे असणारे पक्षी मस्तपैकी किलबिल करत होते, खाली लेकरं खेळत होते. म्हणे मग दाखवा म्हणे तुमच्या विषाचा, तुमच्या मंत्राचा प्रभाव दाखवा. म्हणे तू तुझ्या विषाचा प्रभाव दाखव. तक्षकानं फक्त फुसकारा सोडण्याचा उशीर, ते जे झाड होतं सगळं जळून भस्म झालं. जे मुलं होते सगळे बेशुद्ध खाली काळे निळे झालेले पडले
आणि वरती जे पक्षी खेळत होते ते पक्षी धाडकन जमिनीवरती पडले. ज्यावेळेस हा सगळा प्रकार झाल्यानंतर मांत्रिकांनी आपला तो मंत्र म्हणला आणि मंत्र म्हणल्यानंतर जे झाड जळून भस्म झालेलं होतं ते परत हिरवगार झालं. परत हिरवगार झालं आणि जे मुलं काळे निळे झाले होते ते सगळे मुलं परत शुद्धीवरती आले आणि मस्त आपले जे काही खेळ खेळत होते ते खेळ खेळायला त्या मुलांनी सुरुवात केली. जे पक्षी खाली पडलेले होते, बेशुद्ध पडलेले होते, ते सगळे पक्षी शुद्धीवर आले आणि मस्तपैकी झाडाच्या भोवती किलबिल 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 करत खेळत होते. ज्यावेळेस हा प्रकार ज्यावेळेस तक्षकानं पाहिला, तक्षक तर त्रस्त झाला. म्हणे गुरु महाराज तुम्ही हे सगळं करताय कशासाठी? म्हणजे मी जर राजाला वाचवलं तर मला पैसा अडका धनधान्याने मला मळवी. पण एक काम करा, पैसे दिलं, सोनं नाणं हिरे माणिक मोती दिल्यानंतर तुम्ही मग राजाकडे जायचं थांबाल का? म्हणे हो. त्याच वेळेस तक्षकाने एका बिळामधून उडी मारली, दुसऱ्या बिळामधून निघाला. 7 हंडे सोने नाणं हिरे माणिक मोत्यानं त्या ठिकाणी समोर आणले. कश्यपाने ते सगळं घेतलं, निघाले प्रत्यक्ष सोनं नाणं घेऊन वापस निघाले. त्याच वेळेस तक्षक हा फुसकाऱ्या टाकत निघाला असताना राजाचे जे सैनिक होते काळे कभिन्न असे त्या ठिकाणी समोर होते, ताकदवान असे. ज्यावेळेस तक्षकानं पाहिलं तर जर मी सर्पाच्या रूपामध्ये गेलो तर मला हे सैनिक मारतील, भीती वाटली. म्हणून ब्राह्मण देवतेचं रूप घेतलं आणि प्रसाद म्हणून बोराचा प्रसाद हातामध्ये घेतला. त्या सैनिकाजवळ आले. म्हणे कशासाठी आले इथे? म्हणे राजा परीक्षितीचा तक्षक नावाचा सर्प दंश करणार म्हणून त्यांच्यासाठी प्रसाद मी आणलाय. प्रसाद म्हटल्यानंतर नाही म्हणता आलं नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन चालू आहे, पण एखादी माऊली म्हणून गेली की प्रसाद आहे, प्रसाद घेऊन जा, तर तसं जाऊ नये. प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असं शास्त्र सांगतं. म्हणजे प्रसाद म्हणल्यानंतर सैनिकांना सुद्धा नाही म्हणता आलं नाही. प्रत्यक्ष राजा परीक्षितीच्या समोर हे ब्राह्मण देवता आले. तक्षक नावाचा सर्प ब्राह्मण देवतांच्या रूपामध्ये आला. प्रश्न केला, म्हणजे हे काय? हे बोरांचा प्रसाद तुमच्यासाठी आणलाय. प्रसाद म्हणल्यानंतर राजाला सुद्धा नाही म्हणता आलं नाही. राजानं ते बोराचं जे बोर होतं, बोर घेतलं, दातानं तोडण्याचा उशीर. त्या दाता असणाऱ्या बोरामधून एक आळी निर्माण झाली आणि त्या आळीनं अक्षरशः तक्षकाचं म्हणजे सर्पाचं रूप धारण केलं. सर्पाचं जसं रूप धारण केलं, राजा परीक्षितीनं त्या समोर एकदम सर्पाला पाहिलं, घाबरला. नंतर हार्ट अटॅक आला. खरं सांगायचं तर आपल्या भाषेमध्ये, अहो ज्या मनुष्यानं, ज्या पुरुषानं, ज्या स्त्रीने, ज्या माऊलीनं परमात्म्याचं चरित्र ऐकल्यानंतर सर्प, तुच्छ असा सर्प दंश करून त्याचा मृत्यू कधी होत असतो का? नाही. शास्त्र सांगते परमात्म्याचं चरित्र ऐकलं आणि सर्पदंश करून कुठं मारणार? नाही होऊ शकत. ज्या वेळेस हा मृत्यू काल प्राप्त झालेला होता राजाला, त्याच वेळेस एकदम घाबरला, स्वतःचा प्राण सोडला. पण प्राणज्योत बाहेर गेली नव्हती, प्राण सोडला. आणि त्याच वेळेस असणाऱ्या ह्या तक्षकाने म्हणजे श्राप दिलेला तो सुद्धा खरं करायचा होता ना. फक्त दंश करण्याचा उशीर, प्राणज्योत बाहेर निघाली शरीरामधून आणि राजा परीक्षिती उद्धरून मोक्षाला गेले. वास्तविक पाहता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो दंश केला निघून. अहो ज्या ठिकाणी परमात्म्याचं चरित्र चालतं त्या ठिकाणी तुच्छ असा सर्प, किड्या कुड्यांनी कुठं मृत्यू होत असतो का त्या व्यक्तीचा? कधीच नाही. आणि अशा पद्धतीनं राजा परीक्षिती उद्धरून मोक्षाला निघून गेले. 33 कोटी देव त्या ठिकाणी आलेले होते. प्रत्येकाने फुलांचा वर्षाव केला आणि जोरात जय जयकार केला. बोलिये पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु गोपाल कृष्ण भगवान की जय, परीक्षिती महाराज की जय. धन्य तो परीक्षिती राजा, कारण त्याच परीक्षिती राजामुळे परत ब्रह्म परमात्म्याचं जे चरित्र आहे हे तुमच्या आमच्यापर्यंत आले. पहा, जर परीक्षित राजा जन्माला आले नसते तर कथा आम्ही काय सांगितली, तुम्ही आम्ही काय ऐकली असते. म्हणून धन्य तो परीक्षिती राजा. आणि अशा पद्धतीनं राजा परीक्षिती सुद्धा उद्धरून मोक्षाला निघून गेले. चला आता फलश्रुतीचा अध्याय, पगाराचा दिवस. आता आम्हाला पगार कोण देणार? घरच्या घरीचा. पण काळजी करू नका, पगार म्हणजे पैसा अडका नाणं नाही. पगार म्हणजे वित्तच का? नाही. पगार म्हणजे काय? तुम्ही आम्ही 7 दिवसापर्यंत ज्या ऑनलाईन ज्यांनी भागवत ऐकलं, फलश्रुतीचा अध्याय
म्हणजे 7 दिवसापर्यंत श्रीमद भागवत ऐकलं त्याचा आशीर्वाद आज मिळणार. आज 7 दिवसाचा फळ आज तुम्हाला तुमच्या आमच्या पदरात पडणार. म्हणून पगार आहे म्हणावं लागतं. पगार म्हणजे पैसा नाही, पैसाच नाही. पगार म्हणजे केलेल्या कर्माचं फळ, त्याला पगार असं म्हणतात. आणि चला आता पहिल्या दिवसाची कथा सुरू झाली. राजा परीक्षितीचा जन्म कशा पद्धतीने झाला ते तुम्हाला सांगून गेलो. शुकाचार्यांचा जन्म कशा पद्धतीने झाला, कौरव पांडवांचं युद्ध कशा पद्धतीने सुरू झालं ही कथा मी तुम्हाला सांगून गेलो. माणसानं जप कशा पद्धतीनं करावा, माणसाचा जप, शांत बसा, माणसाने गुरु का करावा ही तुम्हाला विषय सांगून गेलो. चला आता पुढचा अध्याय मी तुम्हाला दिवस न सांगता अध्याय सांगत जातो. म्हणजे 12 अध्याय पुढे तुम्हाला सांगून जातो. आता पुढचा अध्याय, माळ कशा पद्धतीनं ओढावी, जप कशा पद्धतीनं करावा हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगून गेलो. आणि ध्रुव चरित्र या ठिकाणी तुम्हाला सांगून गेलो. स्वयंभू मनूचा वंश सांगत असताना दत्तात्रय अवताराची कथा मी तुम्हाला बोलून गेलो. चला आता पुढचा अध्याय, पृथ्वीची उत्पत्ती कशा पद्धतीनं या ठिकाणी झाली मी तुम्हाला बोलून गेलो. खालचे 7 ताळ, वरची 7 ताळ, 14 ताळाचं ओझ शेष नारायणाच्या डोक्यावरती किती तुमच्या आमच्या केसा एवढं तुम्हाला कथाभाग मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी सांगून स्वयंभू मनूचा वंश सांगायला सुरुवात केली. चला आता पुढचा अध्याय, पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, नरककुंडाचा अध्याय या ठिकाणी आम्ही समजून घेतला. आणि नरककुंडाचा अध्याय समजून घेऊन नरसिंह अवताराची कथा करून हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य कशा पद्धतीने मरण पावला या ठिकाणी मी तुम्हाला बोलून गेलो. चला आता पुढचा अध्याय, पतिव्रतेचा धर्म या ठिकाणी मी तुम्हाला बोलून गेलो. घरामध्ये स्त्रियांनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं ही कथा मी तुम्हाला बोलून गेलो. नवविधा भक्तीचं ज्ञान मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि समुद्र मंथनाची कथा या ठिकाणी तुम्हाला बोलून गेलो. चला पुढचा अध्याय, महादेवाला नीलकंठ नाव कसं पडलं, मोहिनी अवताराची कथा, राखी पौर्णिमेचा दिवस कसा उजाडला, म्हणजे राखी पौर्णिमा आपण म्हणतो तो दिवस कसा सुरू झाला, कशामुळे सुरू झाला, कोणामुळे सुरू झाला मी तुम्हाला बोलून गेलो. आणि बलीच्या घरामधील 99 यज्ञ कशा पद्धतीने झाले मी तुम्हाला या ठिकाणी सुंदर अशी कथा बोलून गेलो. चला पुढचा अध्याय, उग्रसेन नावाच्या राजाचं चरित्र मी तुम्हाला सांगितलं. कंस कशा पद्धतीनं वाईट वृत्तीनं वागत होता ही कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून, परत ब्रह्म परमात्म्याचा अवतार कुठे झाला, मथुरेमध्ये, तो सुद्धा जेलमध्ये, ज्याला आम्ही काय म्हणतो कारागृह. आता जेल हे जाता कसे काही शब्द आम्हाला लेटेस्टचे वापरावे लागणार, कारण आम्हाला सगळ्यांना नवीन पिढीला समजलं पाहिजे. आणि परत ब्रह्म परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर असणाऱ्या बलराम दादाचा अवतार झाला. त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या परत ब्रह्म परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर परमात्म्याने लहानाची मोठे कशा पद्धतीने झाले, दयादुधाची चोरी परमात्म्यानं कशी केली ही कथा मी तुम्हाला सांगितली. आणि असणारा परत ब्रह्म परमात्म्याचं जे चरित्र सांगत असणारा परमात्म्यानं आपल्या दैत्य रूपी मामाला कशा पद्धतीने मारला ही कथा मी तुम्हाला सांगून गेलो. चला आता पुढचा अध्याय, बलराम दादा रेवतीचं सुद्धा लग्न कशा पद्धतीने झालं, गोपाल कृष्णानं 16,108 बायका कशा पद्धतीने केल्या ही कथाभाग मी तुम्हाला बोलून गेलो. चला आता पुढचा अध्याय, कथाभाग श्रवण करत असताना कृष्णाच्या परत ब्रह्म परमात्म्याच्या घरी यज्ञ कशा पद्धतीने सुरू झाला, सांब नावाच्या मुलानं ऋषी मुनींची चेष्टा कशा पद्धतीने केली आणि त्यांना श्राप कशा पद्धतीने लागला, गोकर्णाख्यान मी तुम्हाला बोलून गेलो. 11 आणि 12 स्कंदाचा मी ज्ञान तुम्हाला सांगतोय. आणि कृष्ण आणि बलराम म्हणजे परत ब्रह्म परमात्मा माझा कशा पद्धतीने निजधाम गतीला निघून गेले कथा मी तुम्हाला बोलून गेलो. आणि परीक्षिती राजाचा उद्धार कसा झाला मी तुम्हाला ही असणारी कथा या ठिकाणी सांगितली. आणि आपल्या श्रीमद भागवताचा सप्तमासा 7वा दिवस या ठिकाणी परिपूर्ण झाला. दिलेला शब्द, घेतलेला संकल्प या ठिकाणी परिपूर्ण केला.
आणि आपले 7व्या दिवसाची कथा या ठिकाणी परिपूर्ण झाली. पण राजा परीक्षिती उद्धरून मोक्षाला गेले. पण राजा परीक्षितीचा एक जन्मेजय नावाचा जो मुलगा होता विचार करत होता की माझ्या बाबांनी परमात्म्याचं चरित्र ऐकलंय, श्रीमद भागवताचा ग्रंथ ऐकला आणि तुच्छा अशा सर्पाने दंश करावा म्हणून सर्प सत्र यज्ञ त्या ठिकाणी नियोजन केलं. ब्राह्मण देवतांना बोलावलं, सर्प सत्राचं यज्ञ नियोजन करण्यात आलं. अनेक काळे निळे हिरवे कवड्या जातीचे अनेक जातीचे सर्प येऊन मरण असणारे यज्ञामध्ये मरत होते. ज्यावेळेस हा सगळा प्रकार चालू असताना त्या असणाऱ्या परब्रह्म असणाऱ्या राजा विचार करू लागला, ज्यांनी मला माझ्या बाबांना मारला असा तक्षक नावाचा सर्प का येत नाही. म्हणे गुरु महाराज, मी ज्याच्यासाठी मी हा यज्ञ सुरू केला सर्पसत्र यज्ञ, नेमका तोच सर्प का येत नाही, तक्षक नावाचा सर्प. म्हणे त्यांनी इंद्राच्या गादीवरती गेलाय, इंद्राच्या आड बसलाय. म्हणे गुरु महाराज त्याला आधी मारा, तुम्हाला काय पाहिजे ते देईल. म्हणे द्या वचन, कर घ्या संकल्प. संकल्प घेण्यात आला. म्हणजे तुम्ही जे मागाल मी द्यायला. मागून मागून काय मागणार तुम्ही? माझं राज्य मागणार, पैसा अडका सोनं नाणं मागाल, याच्या पुढे काय मागायचं तर मागा, मी तुम्हाला सगळं देईल. पण तो तक्षक नावाचा सर्प दंश ज्यांनी माझ्या बाबाला मारलं तो मरण पावला पाहिजे. म्हणे तक्षकाय इंद्राय तक्षकाय स्वहा म्हणले असते, इंद्र सुद्धा जळून भस्म झाले असते, सर्प तर झालाच असता. म्हणे समोर येऊन असे उभे राहिले. म्हणे स्वहा म्हणा. म्हणे नाही राजा, एक हिताची गोष्ट सांगून जातो. म्हणे बोला गुरु महाराज. म्हणे तू आम्हाला शब्द दिला होता, वचन दिलं होतं, संकल्प घेतला होता. म्हणे हो दे म्हणे वचन, जे वचन जे दिलंय ते परिपूर्ण कर. म्हणे कसं? आधी त्याला मारा. म्हणे थांब राजन, जो सर्प जो आहे या सर्पाची काय चूक? श्राप दिलाय का ना मारतोय, या सर्पाची काय चूक? म्हणे बरोबर आहे, या सर्पामुळे तुझ्या बाबाचा उद्धार झाला, नाही तर कसलं 7 दिवसाचं भागवत ऐकलं असतं ते. 7 दिवसाचा राज्य कारभार करणारा राजानं कशाचं भागवत ऐकलं असतं? म्हणे बरोबर आहे. उलट त्या तक्षक नावाच्या सर्पामुळे तुझ्या बाबाचा उद्धार झाला, त्याच्या भीतीने कवीने उद्धार स्वतःचा करून घेतला, त्याला त्या सर्पाला मारतो. आता राजाला वाईट वाटलं. जन्मेजय नावाच्या राजानं त्या दोघांनाही सोडून देण्यात आलं. इंद्र आपल्या जागेवर निघून गेले. तक्षक नावाचा सर्प आपल्या जागेवर निघून गेला. आता जन्मेजय नावाचा राजा एका कोपऱ्यामध्ये बसून ढसाढसा रडत होता. का? कारण माझ्या बाबाचा उद्धार झाला, मी तर वाईट कर्म केला, अनेक सर्पांना मी मारलं, मग मी उलट पाप केलं, मग काय माझा उद्धार कसा होईल? म्हणून त्याच काळामध्ये जैशांपायन नावाचे ऋषी होते. त्या असणाऱ्या वैशांपायन नावाच्या ऋषी जन्मेजया जवळ आले आणि जन्मेजयाला म्हणू लागले, जन्मेजया काळजी करू नको, चल माझ्या सोबत चल, तुझा अवश्य उद्धार होईल. आणि आपल्या सोबत घेतलं वैशांपायन नावाच्या त्या ऋषींनी आणि निघाले कुठे? नैमिष नावाच्या अरण्यामध्ये. कथा कुठं सुरू झाली होती सर्वात आधी? नैमिष नावाच्या अरण्यामध्ये. जिथं नेलं तिथं नेऊन सोडावं लागणार. म्हणून आज आपलं श्रीमद भागवत तिथे त्या ठिकाणी गेले आणि मस्तपैकी परमात्म्याचं चरित्र त्या ठिकाणी ऐकायला सुरुवात केली. आणि जन्मेजय नावाचा राजा सुद्धा उद्धरून गेला. पहा, आता मार्कंडेय ऋषींनी 4 शिष्यांना चिरंजीव पद दिलं आणि त्याच वेळेस जन्मेजय उद्धरून मोक्षाला गेले. जन्मेजयाचे वडील उद्धरून मोक्षाला गेले आणि आपलं भागवत या ठिकाणी परिपूर्ण झालं. भागवते महापुराणे 11-12 स्कंदे अध्यायः समाप्तो. यम हरये नमः. आता 7 दिवसाचं भागवत ऐकलंय का? म्हणजे महाराज आज तर आलोय, पण फलश्रुतीचा अध्याय ऐकला म्हणजे 7 दिवसाचं भागवत ऐकले. ऑनलाईन ज्यांनी सगळ्यांनी 7 दिवसाचं आपण सर्वांनी भागवत ऐकले. मग दक्षिणा द्यावी लागेल. घालू नका पर्स मध्ये हात लगेच. दक्षिणा म्हणजे काय आधी सांगून जातो. दक्षिणा आम्हाला एकच पाहिजे की आई वडिलांना म्हातारपणी सांभाळा, सासू सासऱ्यांना म्हातारपणी सांभाळा, हीच दक्षिणा पाहिजे. ज्या पद्धतीनं आमचे गुरु गोंदीकर महाराज यांनी आम्हाला परत ब्रह्म परमात्म्याचं हे चरित्र शिकवलं, त्याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जर चुकून
ऑनलाईन जे काही ऐकत आहात, जर चुकून काही वाईट शब्द जर निघाले असतील तर आपल्या लेकराप्रमाणे ते पदरात घ्या. झालेली कथा सर्व साक्ष सर्वात्मा प्रभू गोपाल कृष्णाच्या चरणी जो तो अर्पण करतो. आणि सप्तम अशा 7व्या दिवसाची कथा या ठिकाणी परिपूर्ण झाली हे जाहीर करतो. चला, श्रीमद भागवत कथा ऐकण्याचं पुण्य प्राप्त करायचंय ना. धनम धान्यम पशुम बहुम संवत्सरम दीर्घमायुः. श्रीमद भागवत कथेचं पुण्य जे आहे सर्वांना मिळालंय, दिलंय मी तुम्हाला. पण श्रीमद भागवत कथा वाचण्याचं सुद्धा पुण्य प्राप्त झालं पाहिजे आपल्याला. कथा भाग वाचण्याचं सुद्धा. तर मी जे म्हणल माझ्या पाठीमागे सर्वजण म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम. सर्व पाप प्रणाशनम्. प्रणामो दुःखश्चमनस्त्वम्. प्रणामो दुःखं शमनस्त्वम्. प्रणामो दुःखक्षमनस्त्वम्. प्रणामो दुःखं शमनस्त्वम्. नमामि हरिं परम्. नमामि हरिं. बोलिए प्रभु गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काले वर्षत पर्जन्यम पृथ्वी सस्यशालिनी. देशोऽयं शुभ्रेतो ब्राह्मणा सन्तु पौत्रिणाः. अधना सदना सन्तु जीवन्तु शरदशतम्. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु गोपाल कृष्ण भगवान की. जय. सूतजी महाराज की. जय. शुकाचार्य महाराज की. जय. चला, आजची कथा या ठिकाणी परिपूर्ण झाली.